फुमाये विठोबार फुमाये शेवट तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा बेटी रकुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला आलो निजाच्या माहेरा बेटी रकुमाईच्या वरा तुका मने वाणी गेली आता गे बुननी आलो निजाच्या माहेरा बेटी रकुमाईच्या वरा गंगा विशुद्धम निदपाद परशम स्वरवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरि योगिराजम् तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास युगं मुखयश्च वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिजि ब्रह्म स्वरूपं नमो माणिक गिरिं ब्रह्म स्वरूपं समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगननी तपानि मंडन मंडनानां तरुण तुलसी माला स्कंदनं स्कंजनेत्रं सदैरवलास विठ्ठलं चिन्तयामि नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन तत्र जननी देवाची श्री संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढवा बै अंतरी निज सुख मस्तक ही पायावरी या वारकरी संताचे गावी गावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा गावी गावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन कीर्तन उभ्यासती लोका टाळ मृदंग श्रोते देखातया माझे दंडवत शेवट तो बाला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा पेटी रकुमाईच्या वरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी यथावकाश यथावधान अल्पश वेळेमध्ये अल्पशा बुद्धीप्रमाणे संकीर्तन वाक्पुष्प कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगतमान्य देवमान्य लोकमान्य संत जगद्गुरु तुकोबरा यांच्या चार चरणाचा यावत सृष्टी तलावरती जीवात्मा आल्यानंतर आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे नामसाधनेच्या जोरावरती असणाऱ्या जीवानं आपली आयुमान मर्यादा भोगल्यानंतर इहलोकीचा प्रवास संपवावा लागतो ती असणाऱ्या देहाची एक विदेय अवस्था आहे ते सर्वस्व पणाला लावल्यानंतर असणाऱ्या त्या जीवाच्या बाबतीतली एक सापेक्ष अपेक्षा व्यक्त करणारा चार चरणाचा अभंग सेवेकरता निवडला विठ्ठला पवित्र असणाऱ्या या धर्ममंडपामध्ये आपण किम निमित्ताने जमला नैमित्य सर्वांना ज्ञात आहे ज्यांच्या असणाऱ्या पवित्र असणाऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत अशा असणारे कातकडे कुटुंबातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व किंबहुना ज्या वटवृक्षानं अनुकूल प्रतिकूल कालखंडामध्ये आपल्या कुटुंबावर छाया धरली सुखदुःखाच्या कालखंडामध्ये सर्व कुटुंबाचा भार वाहिला काळ्याची नितांत सेवा करत असताना आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो राजाश्रय महत्वाचा असतो मला वाटतं त्या दृष्टिकोनातून असणारे गावाच्याही समाजकारण जडणघडणीमध्ये मोलाचा असणारा ज्यांचा विशिष्ट वाटा होता
3 पंचवार्षिक पर्यंत असणाऱ्या गावाच्या ठिकाणी नेतृत्व केलं. नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व तीनही गोष्टींना असणारा आपला इहलोकीचा प्रवास ज्यावेळेस त्यांनी इथला संपवत असताना उत्तम स्वरूपाची कीर्ती, उत्तम स्वरूपाचं नेतृत्व, उत्तम स्वरूपाचं कर्तृत्व आणि उत्तम स्वरूपाचं दातृत्वाची असणारी शिकवण देऊन या इहलोकीचा निरोप घेतला. असे असणारे दादा वसंतदादा सकाराम कातकडे यांच्या असणाऱ्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही सेवा माझ्या वाट्याला आली. कातकडे कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन मला तो गुळवंच म्हणजे सेवा घेतली होती दादा, ती सर्व मंडळी तिथं होती. म्हणजे महाराज सेवा करावी लागेल म्हटलं काय हरकत नाही. बरेचसे सोमाभाऊन त्यांची सर्व कंटिन्यू फोन चालूच आहे. एकदा घेतल्यावर परत बदल होत नाही, नाही कळलं का? घेतल्यावर जर बदल होत नसेल तर तो पार मारत आहे, घेतल्यावर जर बदल होत असेल तर ते राजकारण आहे. मग विठाला दादांच्या प्रित्यर्थ उदंड असा परिवार आहे. त्यांच्या असणाऱ्या धर्मपत्नी गंगा भगीरथी सुशीलाबाई वसंत कातकडे, त्यांचे असणारे चिरंजीव संजय दादा वसंत कातकडे, त्यांचे असणारे दुसरे चिरंजीव मारुती पप्पा वसंत कातकडे, त्यांचे असणारे तिसरे चिरंजीव राजेंद्र दादा वसंत कातकडे जे शिक्षक होते, आणि चौथे असणारे त्यांचे चिरंजीव अप्पा दादा वसंत कातकडे, त्यांचे असणारे नातवंड उदंड असा परिवार पाठीमागे आहे. मी काय कुटुंबाशी एवढा रिलेटेड नाही आहे, पण एक माझं ताकदीचे गुरुजी वाक्य सांगायची. मागं बघितल्यानंतर जर बॅनर पाठ झाला ना तर समजून जावं किमान व्यक्ती पण निवान होता कडा विठाला. ज्यांच्या साथीनं शिवाशृंगाराची आपल्या परिसराचं किंबहुना या नाशिक जिल्ह्याची एक एक रत्ने महाराज, एक एकाहुनी बळीरे आमचे आदरणीय परमश्रद्धेय मृदंग अलंकार मुकुंदजी महाराज लाड असतील महाराज, अगदी ताकदीनिशी. मी काय महाराष्ट्रात सांगत असतो, अंग राखून वाजवणं आणि अंग सोडून वाजवणं याच्यामध्ये जमीन आसमान फरक आहे. आता आपल्याला थोडा गारवा भासतोय, त्यांचं पूर्ण शरीर ओलं झालंय. आणि मी काय एक विनोदाने वाक्य सांगतो, कधी किती घामाला नाही रुमाल वगैरे काहीच नाही ठेवायचं महाराज जवळ. समोरच्यांना कळलं पाहिजे हा पैसा घामाचा आहे. जाऊ दे, बाकीचं विश्लेषण मांडत नाही. आणि मला तिकडे जायचं नाही. ज्या आदरणीय आमचे विजू महाराज असतील, आदरणीय या परिसराचे वैभव आणि एक गोड गळ्याचं धनी अगदी मितभासी आमचे चिंतामण बाबा सानप असतील, आदरणीय महेश महाराज, सचिन महाराज. आपला योग थोडासा म्हणजे भेट झालेली आहे, पण ते काय होतं सगळीच नावं आता वयानुसार साध्य होत नाही. त्या दृष्टिकोनातून असे आमच्या जळगावच्या पद्धतीने असणार ज्यांच्याकडे काय मला फोन असतो महाराज ही सेवा, त्या दृष्टिकोनातून तेही भजनी मंडळ सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. नेता आत्नात राजकीय क्रीडा व्यापार संकुल क्षेत्रातील सर्व मान्यवर, कोणा एकाचं नाव घेऊन आपल्याला कोणाचं अंतकरण दुखवायचं नाही या दृष्टिकोनातून जायचं आहे. आणि साऊंड सिस्टमचे विशेष असणारे आभार, तुम्हाला धन्यवाद देतो. उद्धव बापूंचं असणारं आल्यानंतर समाधान वाटतं महाराज. पहिला विनेकरी पहिला महाराष्ट्रात जे इतक्या टेक्निकली फेटा बांधते, काय कोणाचं गुणगान कुठं आलोय म्हणून नाही महाराज. नित्य नियम आहे, नर्मदा परिक्रमा आहे, वारी सुंदर आहे, गावात आहे हरिपाठ वगैरे. परमार्थामध्ये ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे, त्या पद्धतीने तुमचे विशेष करून आभार मानतो. लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून सध्या चालू आहे माझा कीर्तनकार, बरोबर ना? बरोबर ना? चॅनलवालेच गायब झाले बुवा, खाली बसले काय, थकले काय? हां, असं ते बसून राहायचं 3 तास आम्हाला आहे तुम्हाला आहे, त्या दृष्टिकोनातून सर्वांची ऋण व्यक्त करतो. आणि निर्धारित वेळेमध्ये अभंगाकडे ओळण्याचा प्रयत्न. विठाला पुण्यस्मरण या दृष्टिकोनातून का देहावाची या गावा आली जन्ममृत्यूची या सोहळ्या ना म्हणून नये धनंजय जयप्रे, त्या दृष्टिकोनातून असणार आपण गेलेल्या व्यक्तीचे प्रित्यर्थ अन्नदान, ज्ञानदान, गोदान, भूदान, द्रव्यदान, कांचनदान या पद्धतीने जे दान स्वरूपाचं पुण्य करतो, त्या पुण्यातून आयुष्यभर केलेलं पाप कर्म यातून वजा केल्यानंतर उर्वरित कर्मानुसार त्या जीवात्म्याला आजच्या दिवशी दुपारी 12 वाजता शांतिपुरीमध्ये यमाच्या समोर उभं केलं जातं. आणि या उर्वरित पुण्याच्या जोरावर त्याच्या आयुष्यातले काही पाप कर्म वजा करून त्याला नवीन देह प्रस्थापित किंवा दिला जातो. जातस्यहि ध्रुवम मृत्यू ध्रुवम जन्ममृतस्य तस्मात् परिहर्यतम नत्वम शोचितो अर्हसि. का अर्हसि? कारण नासिले ते पुनरुपी दिसे. म्हणून आपल्या पद्धतीने होईल तेवढं असणारं दान करण्याची वृत्ती, यच श्राद्धाय की ते कर्म, त्याला श्राद्ध असं म्हणतात. थोडंसं ऐकताना फायजूत ऐकणे सवय ठेवा. मला BSNL रेंज इतकं खाली येऊन सांगता येत नाही, आणि आता श्रावण चालू आहे त्यामुळे आखाडातला इतकं फोडून मला सांगता येत नाही. जेवढं ऐकायचं तेवढं फायजूत ऐका. जन्माच्या आणि मृत्यूच्या कचाट्यातून जगाच्या पाठीवर आतापर्यंत कोणाला सुटता आला नाही, सुटला नाही, सुटणार नाही. राजा, रंक अथवा फकीर कोणी असू द्या, प्रत्येकाला शेवटाची ओढ आहे. प्रत्येकाला ओढ कशाची? शेवट आहे. इथं जगद्गुरु तुकोबारांचं प्रस्थापित मत असं आहे की शेवट भलाही झाला आणि गोडही झालाय. आता 2 व्याख्या याच्यातून मांडणारे, मी थोडं चिंतनातून जाणारे जाणकार मंडळी, आणि जर तितक्या पद्धतीचे श्रोता असेल तर वक्त्याने थोडं बहाणावा असा. म्हणजे गुरुजी सांगायचे सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, व्यासपीठा उभा राहिलं वक्त्याने फार वाकट्यावाने बोलू नये. कळलं ना माझं वाक्य? वक्त्याने फार वाकट्यावाने बोलू नये. आणि इथं बोलताना प्रत्येक गोष्टीला प्रमाण, पुरावा, आधार असावा. ज्याच्याकडे नसेल पुरावा त्याला नेऊन पुरावा.
सध्या परमार्थाची दिशा आणि दशा बदलवली बऱ्याच जणांनी. गाणे म्हणणे वगैरे हे मला फार चांगलं जमू शकतं, मी मूळ संगीत विशारद आहे, मला हे सगळं येतं, पण परमार्थाची दशा होऊ नये ही आपल्यावर जबाबदारी. मग दिशा देणारा धोरणात असावे. विठ्ठला तसं असणारं ते नेतृत्व होतं. मग चांगलं बारकाने नीट ऐका. त्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये असणारा प्रतिकूल कालखंड होता तेव्हा. काय आता सारखं नाहीये. तेव्हाचा 72चा दुष्काळ सुद्धा अनुभवलेली माणसं माझ्या समोर असतील. थोडंसं मांडणी करून मला अभंगाकडे जायचं, वेळ कमी पडतो नंतर. काळ वेळे नाम उच्चारित नाही, म्हणायला सोपं आहे, अंमलात आणायला कठीण आहे. क्रियामान सांगतोय का. तेव्हाचा असणारा प्रतिकूल कालखंड, काळ्याची सेवा करत असताना गरजेपुरतं सुद्धा उत्पन्न निघत नव्हतं. त्यात असणारा कुटुंबाचा भार, त्या दृष्टिकोनातून एकत्र कुटुंब पद्धती, सर्वांची मनं जपून असणारं कुटुंब चालवायला लागायचं. एकाच्या कुटुंबात जर 4 भाऊ असेल तर 4घांच्या पोरांचं सारखंच द्यावं लागायचं. असं मी गोष्ट ऐकली की ऊसाच्या कांड्यावर सुद्धा माणसं वेगळी निघलेली. खरं आहे ना. काय झालं म्हणे, येताना त्याने शेतातून ऊस आणला, गड्या 4घांची पोरं पळत गेली किंवा 3घांची काय असतील त्या कुटुंबातील, नेमकी वाड्याकडचा दुसऱ्याच्या पोरांना दिला आणि स्वतःच्याला चांगला दिला म्हणून वेगळे निघले. असंही कुटुंब आहे. आणि काही ठिकाणी संस्काराची शिदोरी तर मरेपर्यंत निर्विवादपणे 100 माणसं एकत्र ठेवण्याचे संस्कार देऊन गेलेली अशी काही माणसं आहे. दादांच्या प्रित्यर्थ मला बराचसा इतिहास सांगितला आल्यानंतर. आमचे दिगुळे साहेब पण मला जायगावून आलेले. ती मंडळी सर्व प्रेमाची आहे. बारकाने ऐका. बारकाने सांगतो, मला वाटतं जी जाणकार माणसं होती ना, त्यांनी कुटुंबामध्ये संपत्तीपेक्षा संस्काराच्या शिदोऱ्या जास्त पेरल्या, म्हणून ती माणसं आजही गेल्यानंतर कीर्तिरोपाने शिल्लक आहे. थोडंसं बाचकाने सांगायचं जरा गेलं तर थोडंसं प्रभुत्ववादी विचार जरा मांडायला गेलं. आणखी एक ताकदीचं वाक्य बोलतो मुकुंद महाराज. ज्या माणसांनी 1 ते 40 वर्षापर्यंत, बाबा 1 ते 40 वर्षापर्यंत स्वतःच्या कुटुंबाला योग्य दिशा दिली ना, त्या माणसांची म्हातारपणात कधी दशा होणार नाही. एवढं वाक्य नोट करा. पण ज्यांची 1 ते 40 पर्यंत स्वतःची दिशा ठरवता आली नाही आणि आम्हाला जर चहा प्यायला नेलं तर ते वय झालेले म्हातारे म्हणतात, महाराज काळ बदलला, पोरं ऐकत नाही. ते पोरं म्हणतात, महाराज त्याचं ऐकू नका, त्यालाही काही आलं नाही. असंच ना. याच्यापेक्षा वेगळं काय. मग आपण नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व या तीनही गोष्टी या व्यक्तींकडे होत्या, म्हणून गेल्यानंतरही सुद्धा ती माणसं पुण्य कर्माच्या जोरावरती जर एखाद्या क्षेत्रात चांगलं नाव निघलं तर त्या व्यक्तीशिवाय क्षेत्र पूर्ण होत नाही. हे त्या व्यक्तीची कर्तबगारी असते. मी म्हणून एक वाक्य सांगतो, कोणत्याही क्षेत्रात असं काम करा गड्या विजय महाराज की त्या कामाने नाव झालं पाहिजे. नाही तर आल्या जीवनामध्ये असं नाव कमवा की नाव सांगितलं काम झालं पाहिजे. उत्तमाची ऊरे कीर्ती मागे, उत्तमाची ऊरे कीर्ती मागे, उत्तमाची ऊरे कीर्ती मागे, उत्तमाची ऊरे कीर्ती मागे. तुका गोड म्हणा अगदी सुंदर पैकी असे जाणकार मंडळी पाहिजे प्रामाणिक द्यायला. ते सुताराने आऊत भरलं की जुन्या काळामध्ये त्याला जर थोडीशी सांद राहिले तर काय मारायचे, पाचर. अगदी गडी हुशार ऐकायला असे श्रोत पाहिजे. काय होतं आमचे गुरुजी सांगायचे, श्रोता जर कमजोर भेटला ना मग दडपून नेता येतो, आणि श्रोता जर चांगला भेटला का मग दडपण येतो. नाही कळलं का? कळून घ्या, पुढे घेऊन सांगतो मी. ऐका. एक जर सोट सांदा राहिला तर त्याला काय मारावं लागायचं, पाचर. मग एका आवताला किती पाचरी, काहींच्या पाचराकडून आवत गुळवंश पर्यंत जातं तरी पाचराच गळत जाते. तसं नाही महाराज. प्रमाण म्हणजे एक सांधेबंद पाचर, ती एकदा बसली ना की ती परफेक्ट वाटलं पाहिजे दृष्टिकोनातून. ते नेतू भेद हा निराळा नात्रांच्या प्रमाणानुसार असणार, अगदी गोड त्या पद्धतीनं. उत्तमच शिवरे कीर्ती मागे. मग नेतृत्व करायचं म्हटल्यानंतर राजकीय क्षेत्रात सुद्धा नेतृत्व कठीण आहे. मला वाटतं फार खाली बोलू का, कुटुंबात सुद्धा नेतृत्व करणं फार अवघड आहे. मी त्यांच्या थोडंसं जीवनपटाविषयी बोलणार आहे. माझं चिंतन बऱ्याचशा वेळी श्रवण केलेलं आहे, पण योगाला तितकं मानण्याचा प्रयत्न करायचा, कारण 2 तास शेळी शेंडे खाते तेवढंही पळावं लागत आहे. मी सद्गुरू नारायणगिरीजी महाराज परंपरेत 6 तास कीर्तन करणार कीर्तनकार, त्यामुळेच काय बाकीच्यांचं त्या दृष्टिकोनातून नाही. बऱ्याच जणांचं कावळा लांबला का भांडवल संपतं. केपानगर
कावळा लांबल्यावर भांडवल संपतं, त्यामुळे मी बरेचसे दशक्रिया घेत नाही. ते आपल्यापेक्षा कावळ्याला महत्व जास्त आहे महाराज त्या दशक्रियेमध्ये, आहे का नाही? कीर्तनकारापेक्षा महत्व कोणाला दशक्रियेत? कावळ्याला. कावळा आला महाराज थांबवा, नाही आला महाराज लांबवा. आपल्यापेक्षा जर कावळा महत्वाचा आहे तर आपण कावळा जाऊ द्या, कळलं तर कळा, पुढे घेऊन जातोय की मला थोडं सोप्या भाषेमध्ये सांगायचं. सिद्धांत असा आहे, ही जुनी माणसं होती, नेतृत्व करत असताना कोणत्या क्षेत्रामध्ये सांगतोय का, कुटुंबातील कर्ता होणं तेवढं सोपं नाही. ज्यांनी ज्यांनी कुटुंब चालवले त्यांना विचारा, कुटुंबातला कर्ता आमचे गुरुजी म्हणायचे नाही घराच्या वरचा पत्रा, हे दोघांचं सारखंच असतं. उन्हाळ्यामध्ये कोण तापतं? पत्रा. हिवाळ्यामध्ये कोण गार पडतं? पत्रा. आणि पावसाळ्यात कोण वाचतं? बरं पत्राच काढून टाकू बरं. लय बोलतो पण त्याला सर्व मला वाटतं दृष्टिकोनातून असणारं सहन करावं लागतं. जयांगी मोठे पान, जयांगी मोठे पान, जयांगी मोठे पान, जयांगी मोठे टोचण्या पण सहन करावं लागतं. नेतृत्व कुटुंबातलंही अवघड आहे, राजकीय क्षेत्रातलं अवघडच. आमचे गुरुजी सांगायचे, ज्याला नेतृत्व टिकवायचं असेल त्याने संयम आणि शांतता 2 गुण ठेवायचे जीवनामध्ये. ज्याच्याकडे संयम आणि शांतता आहे त्याच्याकडे नेतृत्वाची धुरा असते. एवढं सोपं नाही महाराज. 5 वर्षात मधीच राजीनामा द्यावा लागतो, कधी कधी द्यावा लागतं की नाही. तर राजकीय क्षेत्राचा मला चांगला वारसा आहे. माझे स्वतःचे आजोबा 25 वर्ष बिनविरोध सरपंच होते, वडील 15 वर्ष होते, फक्त मी त्याच्यात गेलो नाही. मला जायचं होतं पण नको म्हटलं. तर इकडं बरं आहे जरा, इकडं सत्ता मिरवत असताना किती जरी चांगलं नेतृत्व केलं तरी माणसं पाठीमागे बोलतात. मला राजाला बोलतात तर सामान्य जीवाची यादी पाठीमागे ठेवा. मला सिद्धांत असं मांडायचं आहे, बरं काय नाही का, नेतृत्व एवढं सोपं नाही आहे. संयम आणि शांतता. कारण कधी कधी 100% माणसं आपल्याच बाजूला असतील असं नाही. आमचे गुरुजी सांगायचे, ज्याला राजकीय नेतृत्व स्वीकारायचं नाही त्याने घरातल्या 10 पैकी 2 माणसांना तुम्ही आवडत नाही, तर गावातल्या 100 पैकी 20 माणसं 100% विरोध करणार आहे. ते विरोध सहन करायची ताकद असेल तर राजकीय क्षेत्रामध्ये उतरायचं, अन्यथा पाय सुद्धा ठेवायचा. संयम आणि शांतता हे 2 ज्याच्याकडे आहे महाराज, ती माणसं सहजपणे पार होतात. एखादा व्यक्ती जर शांत असेल आणि त्याच्या बाजूला जर संकट आलं ना तर माणसं लोक म्हणतात त्याच्याकडे माणूस चांगला आहे पण त्याची वेळ वाईट आहे. पण अनंत वाचाळं बरळं ते बरळं, लोक त्याला म्हणतात ते तसंच आहे. कसं आहे असं आहे ते. कर्मधर्म सहकाने बारकाने जर बोलायला गेलं तर आणखी खोलावरचा सिद्धांत सांगतो. शांततेचं प्रतीक काय असतं मी माझ्या जीवनातला अनुभव सांगतो. मला बाजूला जायचं. माझं ज्यावेळेस असणारं सर्व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं आणि बेटावरची संस्थाही त्या पद्धतीने पूर्ण झाली, ती गायन. आणि नंतर मला कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये कोटक महिंद्रा बँकला जॉब आला आणि मी अपॉइंटमेंट इंटरव्ह्यू देऊन पूर्ण सक्सेस झालो. आणि जॉईनिंग डेट होती मार्गशुद्ध एकादशी, म्हणजे ती महाभारताच्या युद्धाची तारीख आहे, सुरुवातीची तिथी बघ, त्या दिवशी सुरू झालं होतं. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांनी सर्व तिथी सांगितली आणि स्वतःच्या हाताने खिचडी करून आम्ही ती खिचडी केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचे. तर बाबांना म्हटलं, बाबा मी जर कॉर्पोरेट क्षेत्रात गेलो तर मला पैसा संपत्ती भरपूर भेटेल, पण माणुसकी यदा कदाचित दुरावली जाऊ शकते किंवा माणसं तुटली जाऊ शकतात. सत्ता आणि संपत्ता या दोन्ही पतिव्रता नाहीये, त्या माणसाला बाजूला करण्याचा प्रयत्न करतात. आमचे गुरुजी सांगायचे, वेशाभोगी केवढा वेचे मग दार चेपून येते तैसे लाजीरवाणे दीक्षिताचे कायवान.
वेशेच्या दारात पैसा आहे तोपर्यंत किंमत आहे आणि प्रत्येक क्षेत्रातली खुर्ची ही आपल्याला भासवत असते मी तुझ्याच करताय, पण 5 वर्षांनी ती कधी घटस्फोट देते आपल्यालाही कळत नाही. म्हणून सत्ता आणि संपत्तीमध्ये जाणती माणसं जास्त गुंतत नाही, उलट त्याला गुंतवलं जातं. चांगल्या माणसाला म्हणतात नाही तुमची गरज आहे. म्हणून तर मी सांगत असतो, चांगला माणूस ज्या दिवशी एखाद्या कुटुंबातून जातो ना, माणसं म्हणतात त्या कुटुंबाची हानी झाली. कुटुंबाची हानी नाही, त्या गावाच्या विचारांची हानी होत असते. विठाला बाबांनी सांगितलं मला याच्यातून निराळा राहिलं पाहिजे, मला ह्या दोन्हींचा अहंकार आहे नको ते नाही राहिलं पाहिजे. बाबांनी सांगितलं एक वाक्य करा. त्यांनी मला एक वाक्य सांगितलं, गीता गाथा ज्ञानेश्वरीने सांगितलं, मला एकच वाक्य सांगितलं. बाबा म्हटलं बघ एवढं वाक्य जर अंमलात आणलं जीवनामध्ये तर फार प्रगती होईल. बाबांच्या पाठीमागे फिरता फिरता बाबांनी सांगितलं, तोंड बंद ठेवलेला व्यक्ती आणि तोंड बंद ठेवलेला मासा कधीच कुणाच्या गळाला लागत नाही. वाक्यात फार ताकद होती. तोंड बंद ठेवलेला व्यक्ती कधीच कुणाच्या वादात पडत नाही आणि तोंड बंद ठेवलेला मासा अख्ख्या नद्या फिरला तरी गळाला लागत नाही. याचा अर्थ शांतता आणि संयम असणारे व्यक्ती जीवनामध्ये कीर्तीच्या टोकापर्यंत पोहोचतात किंवा आपल्या सहित सर्वांची कीर्ती त्या दृष्टिकोनातून वाढवतात. शांती रूपे नावे कोणाचा वाईट, शांती रूपे नवे कोणाचा वाईट, शांती रूपे नवे कोणाचा वाईट, शांती रूपे नवे कोणाचा वाईट. हे वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल. शांती रूपे नवे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. मी त्या दिवशी एकदा गुळवंशमध्ये वाक्य बोलून गेलो. एखाद्या कुटुंबातल्या चांगल्या व्यक्तीने जर चुकीची क्रिया केली तर तो आपल्या सहित अख्ख्या कुळाचार संपवत असतो. फार सोपं उदाहरण सांगतो सोप्या भाषेमध्ये. सार्वजनिक उत्सवामध्ये एखादं पोरग जर नाचायला लागलं, बऱ्याच जणांची लाडके गावाला त्रास देतात. आमचे गुरुजी म्हणा कळण त्याला धन्यवाद, नाही कळण त्याला मी घरी गेल्यावर कळण, थोडं कळवून घ्या. एखाद्या सार्वजनिक उत्सवात एखादं पोरग पियालं आणि नाचायला लागलं, मग जुनी माणसं कशी बसलेली असतात, कोणचा पोर आहे रे तो, हा आमची पोरं नाही का, आमच्या वर्गाने नाही का, मग काय यांनीच नाच करायचा. मग ते कोणतरी जुन्या माणूस म्हणतो नाही नाही ते आमक्या आमक्याचा नातू, हा हा त्याचा आजाही तसा त्याचा बापही तसा आणि तोही. आपण चुकीचं केलेलं वर्तन हे कुळाचं दर्शन घडवत असतं. आणि दोन, एखाद्याने जर चांगलं कर्म केलं, एखाद्या सप्त्यात लाख रुपये दिले ना, कोणाचा पोरगा नाही नाही हा त्याचा आजाय दानशूर वडील दानशूर येथ वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवते, येरते अनुष्ठिती सामान्य सकळ, येरते अनुष्ठिती सामान्य सकळ वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवते. अनुसर्ग उपसर्ग दोन्ही पद्धतीने त्याचे विवेचन मानता येईल. म्हणून कर्तृत्व करत असताना इतकं सुंदर करून ठेवा ना की आपण गेल्यानंतर सुद्धा त्याचा सुगंध दरवळला पाहिजे. गुरुवर्यांच्या बाबतीमध्ये एक वाक्य सांगतो, नाट्यभूमीमध्ये जर एखादं रंगपात्र स्वीकारलं नाटकामध्ये तर ते नाटक संपल्यानंतर रंगमंचावरती असणाऱ्या त्या भूमिकेची असणाऱ्या सगळीकडे चर्चा असते की नाही की ही भूमिका तितकी साकारली. तसं असणारं जीवनपटाच्या नाट्यमंदिरामध्ये आयुष्याच्या असणाऱ्या रंगमंचावरती इतकं सुंदर नेतृत्वाची भूमिका स्वीकारा की आपण गेल्यानंतर ज्या ज्या वेळेस त्या क्षेत्रात नाव नाही गेलं ना त्यावेळी तर 100 पैकी पहिलं नाव आपलं नाही आलं तरी चालेल, पण 100वा आपल्या नावाशिवाय ते क्षेत्र पूर्ण झालं नाही पाहिजे, असं जीवन जगता आलं पाहिजे. विठाला अशी असणार ही जुनी माणसं होती. नीती होती, प्रीती होती आणि अतिथी होती. जुन्या माणसांकडे एक होतं, नीती होती, दिलेला शब्द पाळत नव्हते, आपलं जाऊ द्या इकडे सोडायलाच नको. 2, प्रीती अशी होती, कोणाच्या किती दुरातल्या नात्यात असला
तरी माणसं त्याला जीवाच्या पलीकडे जपत होती. आणि 3 अतिथी या शब्दाला देव मानून माणसं आलेल्या पाहुण्याचा स्वीकार करत होते. म्हणून जुन्या काळाकडे ते प्रेम होतं आणि समाधान सुद्धा होतं. आपल्याकडे सगळं आहे. आता बसलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे पैसा, उपभोग्य वस्तू, लागणाऱ्या सुविधा गरजेपेक्षा जास्त आहे, तरी माणसं आम्हाला घरी गेला म्हणतात सगळं आहे हो पण समाधान नाही. नेमके ते कुठून शोधावं तेच मला कळेना. आत्ता सगळ्यांकडे सगळे दादा मी कायम सांगत असतो, आत्ता बसलेल्या व्यक्तीकडे सर्वस्व आहे. आत्ता प्रत्येकाकडे एवढी चॉईस आहे ना. पूर्वी लग्नाला जाताना शर्ट दुसऱ्याचे उसने घालायला जात होते. आत्ता जर या महिलाला जर एखाद्या कार्याला निघाल्या ना तर एवढी चॉईस आहे जी माझ्या अंगावर ते पूर्ण लग्नात कोणाच्या नसल्या पाहिजे. जनरेशन बिटवीन द गॅप न्यायशास्त्राला प्रणाली येते, इतकी चॉईस आहे आपल्याकडे. पण समाधानी आहे माझा कायम. तुम्ही यूट्यूबला सर्च करा, एक वाक्य माझ्या कायम कीर्तनामध्ये फिक्स आहे. काहींच्या घरात गेल्यावर बसायला लाखो रुपयाचे सोफा सेट आहे, जेवायला लाखो रुपयाचे डिनर सेट आहे, वाढणाऱ्यांच्या गळ्यात डायमंड सेट आहे, पण घरातला प्रत्येक माणसाचा माइंड अपसेट आहे. हो सर्वस्व आहे तरी माणसं समाधानी नाही. पूर्वी काय होतं, पौर्णिमेच्या चंद्र असं सुंदर घरातून दिसायचा. भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे, वाऱ्यास वेरी जावे या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद होता ना. आता 1 BHK 2 BHK 3 BHK तरी फरशीवरी पडावेन, स्लॅपकडे पाहावेन, मणक्यात गॅप यावे या बंगल्यात. माझी ही अवस्था आहे. मग जे समाधान त्यांच्याकडे होतं याचं कारण होतं आहे त्या परिस्थितीमध्ये सुख मानणारी माणसं होती. आता आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणारी माणसं त्या काळामध्ये होती. पूर्वीचा काळही तसा होता, जपत होती माणसं. पाहुणा घरी आला ना, पाहुणा तर तो काशाची भांडी होती. काशाच होतं ना, थाळा म्हणायचं. तुमच्याकडे काय म्हणायचं? हां थोडंसं जुन्यापर्यंत ते कीर्तन करतो. जे जनरेशन बदललंय पण ते मला तसंही जमेल. पण ऐका, तो थाळा पडल्यावर काय व्हायचं, फुटायचं. आवाज नव्हता फुटत होता डायरेक्ट. काशाचं भांडं फुटायचं. हां थोडंसं अनुभव पाहिजे. मग तेव्हा बरं होतं, इतकी माणसांची मनं जपत होती. नंतर काळ बदलला, जर्मन आलं. ते जर्मन मग ते पिळलं तरी परत ठोकून सरळ व्हायचं. मग थोडा नात्यांमध्ये असा दुरावा आला. नंतर काळ बदलला, सागाच्या पानानं टोचलेल्या पंतरवळ्या आल्या आपल्याकडे. ते काडी मात्र संबंध थोडासा राहिला जेवणापुरता. काडी सटकली का पान मोकळं व्हायचं, भात एका बाजूला, आमटी एका बाजूला, तशी तिथपर्यंत माणसं आली. नंतर जनरेशन बदललं. आता आपल्याकडे डायरेक्ट थर्माकॉल आलं, जेवलं की पंतरवळी फेकून देतात. आता माणूस गरज संपली बोला ना आता. म्हणून ज्या ज्या गरज संपते ते ते कधी विसरता आलं नाही पाहिजे. ऐका गड्या, चप्पल आज तुटली म्हणून माणसं फेकून देतात. त्याचं कारण असं आहे गड्या, चप्पल आज तुटली म्हणून फेकून देतात, भाकरी आज शिळे म्हणून फेकून देतात, आणि काही माणसं कामाला नाही आली का सोडून देतात. पण वाक्य नीट आहे का, चप्पल आज तुटली पण पाठीमागे तिने आपला टाइम घेतलाय. भाकर आज शिळे पण तिने काल आपलं पोट भरलंय. काही माणसं आज कामाला येत नसतील, ठीक आहे, त्यांचा काळ पडता असेल, पण पाठीमागे त्यांनी आपला कुठेतरी टाइम घेतलाय. हा विसर ज्या ठिकाणी पडत नाही ना, तीच माणसं कुठेतरी चांगल्या स्थितीवर असतात. विठाला प्रत्येकाला जीवन जगत असताना सुख दुःख समान, सकळ जीवांचा कृपाळा, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. प्रत्येकाला शेवटाकडे जायचंय की नाही. प्रत्येकाला काय वाटतं, आपलं काय झालं पाहिजे, शेवट गोड झाला पाहिजे, भलाही झाला पाहिजे आणि गोडही झाला पाहिजे. शेवटामध्ये 2 प्रकार या अभंगामध्ये, भला आणि गोड दोन्ही होतो का, कधी भला होईल कधी गोड होत नाही. त्याचे 4 प्रकार आहे. सुरुवात चांगली शेवट चांगला, सुरुवात वाईट शेवट वाईट, सुरुवात वाईट शेवट चांगला, सुरुवात चांगली शेवट वाईट. असं एक एक मांडायला गेलो त्याला भरपूर विश्लेषण मांडता येत. पण भला आणि गोड होण्याकरता ते कर्म फार गोड असावं लागतं आपलं. कारण कर्माची वसुली आलं वशिला नाही, यमाची नोटीस आलं जामीन नाही, हे आपल्याला पक्का माहिती आहे. मग कर्म चांगलं करत असताना काळाच्या कचाट्यातून देवालय सुटता आलं नाही. आतापर्यंत जर भल्या भल्यांची आधी तपासायला गेलं तर कळी काळाच्या जोरावरती भगवान परमात्म्याचा अवताराच्या राशी झाल्या. अवतावरच्यांचं कुठे ठेवायचं नाही, कळलं का? अवताराच्या राशीत त्याला नाही सोडलं तर अवताराचा ते 100% जाणार आहे. आतापर्यंत जो आला तो रमला आणि शेवटी गेला. चला प्रत्येकाचं कुटुंब जरा बघा, प्रत्येकाची यादी बघा बरं, कोण कोण आपल्या कुटुंबात आतापर्यंत गेलंय. चिंतामण महाराज कोण कोण गेलं जरा तपासा.
वासना पाहता पाहता आपलाही नंबर आला म्हणजे प्रत्येकाला काळानं ग्रासलंय. मग काळाच्या किती अधीन आहोत, काळ किती बलवान आहे याच्याकरता दोन उदाहरण देतो. एक, जगताच्या मालकाला सुद्धा काळाने सोडलं नाही. बारका नाही का बघा, जगताच्या मालकाला सुद्धा काळाने सोडलं नाही. आपली यादी कुठे ठेवायची? दोन पुरावे देतो. काळ बलवान आहे, फक्त संत मांदी आळींनी त्याच्यावर विजय मिळवला. मी त्या दिवशी मग पालखी सोहळ्यामध्ये बोलून गेलो. कारण अष्टादश संतांनी स्वतः जाऊन समाधी घेतली, काळाला देह दिला नाही. देवाला सुद्धा देह काळाला द्यावा लागला. देहावर सत्ता ते तशी पंच जाळाची सुद्धा देहावर सत्ता. मला तिकडे विश्लेषण मांडायचं नाही, फक्त बारकाने शेवट तो भला इकडे यायचे. काळ बलवान आहे. ज्या दिवशी जगताच्या मालकानं आपल्याला तारायचं ठरवलं त्या दिवशी जगातली कोणतीच ताकद मारू शकत नाही. आणि ज्या दिवशी त्यानं मारायचं ठरवलं त्या दिवशी कोणीच तारू शकत नाही. याला दोन पुरावे देतो आणि पुढे जातो. पाठीमागे मागच्या महिन्यामध्ये एअर इंडियाचं असणारं एक विमान लँडिंगद्वारा असणारं क्रॅश झालं. त्याच्यात 242 प्रवासी, 12 क्रू मेंबर्स, बरोबर ना? ते आपलं तुमच्या नाशिक जिल्ह्यातलं असणारं नैतळाचं एक असणारं क्रू पायलट होतं. त्या दृष्टिकोनातून एक पोरगा तारुण्यातला गेला. त्याच्यातले सगळे पेट्रोल टाकून जाळणे इतका भयान मृत्यू त्यांच्या वाट्याला आला. पेटणे म्हणजे महारातीच प्रक्रियेनं जाळणे. काय भयान! DNA तपासावे लागले का ह्या व्यक्तीचे शरीराचे अवयव हेच आहे, इथपर्यंत दुर्दैव आहे की नाही. तर त्यातून सुद्धा एक पठ्ठ्या असणारा शीट तोडून खाली आला ना, एकटाच चालत ॲम्ब्युलन्समध्ये गेला. मग बाकीच्यांचे अवयव चेक करावे लागले आणि ते चालत जाते. म्हणजे त्यानं तारायचं ठरवलं कोणी मारू शकत नाही आणि त्यानं मारायचं ठरवलं कोणी तारू शकत नाही. देवरा की ताया मारीला कोण, देवरा की ताया मारीला कोण. काही लोक म्हणतात वातावरण होत नाही, वातावरण वेळेला काय वातावरण कळणार. त्याच्याकरता असे गाये नाचे वडे आपुलिया छंद न मोडे काटा हिंडतावन देवरा की तया मरील कोण एक त्याला तारलं. पण जर त्यानं मारायचं ठरल्यावर कोण तारेल? गुरुवारी विठ्ठल बाबा घोले आळंदीला एक दृष्टांत सांगायचे. 10 जण मित्र फिरायला निघले म्हणे जुन्या काळातले, आणि त्यांच्याकडे ती क्रुझर गाडी 10 जण निघले. ते हिमाचल त्या पद्धतीने असणाऱ्या बद्रीनाथ केदारनाथ त्या पद्धतीने फिरायला गेले. आणि तिकडे या ठिकाणी उत्तराखंडमध्ये असणाऱ्या बऱ्यापैकी भूस्खलन पूर असणारे येतात. आणि अचानक वारं वादळ सुटलं आणि भयान पद्धतीने विजा कडकडायला लागल्या. त्या विजा इतक्या जोरात कडकडायच्या, गाडीच्या जवळ यायचं आणि ती वीज निघून जायची. ड्रायव्हर आपला MH15 होता, हुशार होता. आपल्याकडची हुशारच गाडी मारत. आपले ड्रायव्हर म्हणजे फार हुशार आहे. मला ते 2 ड्रायव्हरांचं थोडंसं दुःख अजून मला जरा जास्त त्रास देते. एक पिकअप आणि एक ट्रॅक्टर. ती म्हणणार नेमकी इकडं का गेला बुवा परमार्थाचं सोडून. मी पिकअपवर आहे ना कायम मागचे वाक्य वाचण्याकरता कॅमेरा ऑनच ठेवतो. कुठेही प्रवासात मला वाक्य आवडलं का महाराज ते उतरूनच घ्यायचं. असे खतरनाक वाक्य असतात ना चिंतामण महाराज, कधी कधी आपलं डोकं बंद पडतं अभ्यास सुद्धा. मी 2 वर्षापूर्वी वाक्य वाचलं तर पिकअप अजून माझ्या ध्यानात आहे. असं मोठ्या अक्षरात होतं मुकुंद महाराज, पोरग नालायक असलं पाहिजे, गाव नादी लागत नाही. काय विचार असतील महाराज, येथ वडील जे जे करतील, काय विचार आहे या दृष्टिकोनातून. मी ते वाक्य असे शोधण्याकरता असं सावधच असतो. गाडी जर चांगली स्टंट करत चालली ना, पहिले MH पाहतो किती आणि नंतर कॅमेरा ऑनच ठेवतो. काहीतरी भेटे ना आपल्याला. काय ग्रंथ संपदा आहे, नाही कळलं तुम्हाला. आणि ते ट्रॅक्टर ड्रायव्हरांचं एक दुसरं दुःख आहे मला. ते कोणाच्या शेतात आले की त्या अवजारांपेक्षा त्यांचे गाण्याचे आवाज मोठे असतात.
मग नेमके गाणे असे दुःख भरे असतात ना की एकदम असे दर्द भरे गाणे, असं ऐकलं की डोळ्याला अश्रू येतात. नेमके त्यांना कुणी धोका दिलाय का उधारी बुडवली ते कळत नाही मला. काय दुर्दैव म्हणावं लागेल. माणसं काय क्रिया करतील प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन. मला विशेष तिकडे न्यायचं नव्हतं, सोप्या पद्धतीने सांगतो. ड्रायव्हर हुशार होता, वीज गाडी जवळ यायची निघून जायची. ड्रायव्हर म्हणला असं माझ्या जीवनात कधी झालं नाही, पण आपल्या 10 पैकी कोणीतरी एक कोण आहे गाडीमध्ये पायाळू. वा हुशार माणसं आहे. मला पायाळू कसं आपल्याकडे वीज चमकायला लागली का आपण त्याला दारात बसवतो, मग घरात बसवतात. अगदी बरोबर. आता पायाळू नाही राहिले गावोगाव, आता डोकाळू जास्त झाले. काय झालं तर सीजर प्रक्रिया आली. जलमचा डोक्याने येते, मग गावात डोक, साप्त्यात डोक, बावकीत डोक, हे डोकाळू जास्त झाले कलियुगामध्ये. त्यामुळं थोडंसं अवघड झालं कलियुगाचं. मी थोडा स्पष्ट बोलतो, नावाने आवाड्या बोलू नये अवघड आहे. त्या दृष्टिकोनातून बारकाय नाही का, ते डोकाळू जास्त झाले. आणि पायाळू होतं म्हणे कोणतरी आहे. तो एक म्हणला नाही आपल्या म्हणे हे रामभाऊ पायाळू आहे म्हणे. ते म्हणे मग त्याच्यामुळं 9 जण जातील म्हणे. ते म्हणे मग याला उतरा खाली. म्हणे राव घरी मी येत नव्हतं, माझी नेमकी पाऊस चालू होता, त्याच्यात बाकीचं पिकं नसली होती, दुसरी पेरणी करायची होती, मला बायको परमिशन देत नव्हती, आणि तुम्ही मला बळच आणले म्हणले मित्र वानव्यामध्ये गारव्यासारखा. अख्ख्या इथून तिथून गाणं वाजवत आलंय म्हणे. गायकांना पाठ करायला लावलं, पुढच्या सप्त्यामध्ये कामं येईन म्हणे. ते डिक्शनरी नवीन आले अजय अतुलच्या, पाठ करून ठेवा पुढं कठीण. मी लावी बोलतो थोडंसं, तर विश्लेषण मला नाही म्हणे. मग आणि इथं आल्यानंतर तुम्ही मला भर जंगलात सांगताय उतर, म्हणजे इथं मित्र वानव्यामध्ये गारव्यासारखा झाला. म्हणजे आता इथं सोडून देताय का दृष्टिकोनातून, गारव्यामध्ये वानव्यासारखा लोटताय आता म्हणे. इथं कसं काय जाते म्हणे. चाल नेक. पायाळूला काय सापडतं, पायाळू व्यक्तीला काय सापडतं इकडे. पायाळू नाही कोणी, धन सापडतं. अगदी बरोबर आहे, पायाळूला धन सापडतं. जगाचा मालक महाधन आहे, हे सुद्धा पायाळूला सापडलं बघ. थोडंसं प्रमाणावर आलं म्हणून बोलतो. विश्वाचा मालक सुद्धा पायाळू म्हणे आपल्याला ठाऊक पडला. पायाळाचा गुण पडिले ठाऊक, पायाळाचा गुण पडिले ठाऊक, जगा पुंडलिका पडिले ठाऊक, नाही घडविला नाही बैसविला, पुंडलिके आला भेटावया, जगा पुंडलिका दाखविला. जगाचा मालक त्याच्यामुळे भेटला. ते म्हणे उतर खाली. ते उतरलं महाराज, आणि असं 100-1 फूट घर होते. एक ते कसं तरी पावसाच्या आश्रयाने त्या घराच्या पडवीपर्यंत पोचला. एक जोराची वीज आली आणि त्या गाडीवर पडली. 9च्या 9 जाग्यावर गेले. एकामुळे 9 का नवामुळे 1, 265 मध्ये त्याला जिवंत ठेवलं, आणि एकामुळं 9ला जिवंत ठेवलं होतं. देव राखी तया मारिल, कोण शेवट भला होईल का गोड हे आपल्या हातामध्ये कर्मानुसार आहे. त्यातले भला आणि गोड मध्ये एक उदाहरण आहे. देशसेवेमध्ये कार्यरत असणारे बॉर्डरवरचे जे जवान असतात ना, त्यांचा मृत्यू भला आहे गड्या, पण गोड नाही. शरीराची छन्नी विछन्नी होते त्या गोळ्यांनी. तो भला आणि गोड म्हणता येईल का आपल्याला? तो भला आहे. जगात एकदा एक सैनिक गेला की देशभरातल्या सगळ्या स्टेटसला त्या व्यक्तीचा डीपी असतो, त्याला भावपूर्ण श्रद्धांजली असते, पण तो गोड नाही ना त्याच्या बाबतीमध्ये. कारण त्या शरीराची सर्व अवस्था इथं सोडावं लागते. म्हणजे भला आणि गोड होण्याकरता चांगलं कर्म जीवनामध्ये करावं लागतं. आणि जी माणसं आपलं कर्म चांगल्या पद्धतीने करतात ना, भगवान परमात्मा त्याच पद्धतीने असणारं त्यांना फळ देतो. क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होते, कोणी त्यागी जीवन आपुले, दुःख जगी करण्या नष्ट. देह करी दे बाबा, देह करी दे बाबा, आत्मभोग कोण तर, जैसे जाते कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैसे जाते कर्म तैसे फळ देतो. ताल गया तो बाल गया, स्वर गया तो सब कुछ गया. कधी कधी होत असतं. कधी कधी कायम जिंकलं नाही पाहिजे, कधी कधी हारलंही पाहिजे, तर मग ती जिंकण्याची किंमत कळते ना. आमचे गुरुजी म्हणायचे कायम कीर्तन चढलं नाही पाहिजे, कधी कधी पडलं पाहिजे. म्हणजे इथं नाही,
एखाद्या ठिकाणी मग त्याची किंमत कळत असते. प्रत्येक जर 100% सुखच वाटायला आलं, दुःखाची किंमत कळली का नाही. मग शेवट भला होण्याकरता, गोड होण्याकरता चांगलं कर्म जीवनामध्ये करत राहा. आणि नियतीचं एक नेम आहे, कर्म जसं असेल त्याच पद्धतीने फळ फेडावं लागतं. कर्म कोणाला चुकलं का महाराज? कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला चित्तादेवी हो पर्यची सावध गौहार. देवाला सुद्धा कर्माने सोडलं नाही, आपली यादी कुठे ठेवायची? ताकदीचं वाक्य सांगू. ज्याचा मुलगा 21 वर्गाचा मालक होता ना, त्याला शेवटच्या क्षणी पत्नीच्या मांडीवर देह सोडावा लागला. आणि ज्यानं फक्त देवाची बायको वाचवण्याचा प्रयत्न केला ना, एका गिधाडानं देवाच्या मांडीवर प्राण सोडला. ही कर्माची गती आपली. पद्धतीने फळ प्रत्येकाच्या वाट्याला लिहिलेलं आहे. मग सोप्या भाषेमध्ये सांगतोय का शेवट भला आणि गोड कोणाचा झाला. महाभारतातले 2 दृष्टांत देतो. सुरुवात चांगली, शेवट वाईट. अभिमन्यूला चक्रव्यूह भेदाची प्रक्रिया गर्भात कळली, सुरुवात चांगली, पण जयद्रथासारख्याने लात मारले शूद्र योद्धा दृष्टिकोनातून असणारा शेवट वाईट झाला. त्याच असणारा पुढचा सिद्धांत सांगतो. ज्यावेळेस अश्वत्थामा 7वा चिरंजीव द्रोणाचार्यांचा पुत्र जिवंत राहिला. लाईव्ह ऐका बघा जर थोडंसं. तो 7वा चिरंजीव जगाच्या पाठीवर अश्वत्थामा, द्रोणाचार्यांचा पुत्र. त्याने बघितलं सर्व कौरवांचा कोळक्षय झालाय, पण पांडवांचा सुद्धा झाला पाहिजे. स्वामी काच गुरु भक्ती पितृवचन सेवापती द्रोणपुत्राच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे. म्हटलं आपल्या वाट्याला दुःख आले, म्हणजे मारायचे कसे. एका वटवृक्षाच्या छायेखाली जाऊन बसला. त्या वरती कावळ्यांची घरटी होती चिंतामण बाबा, आणि ते एक खाली मुंगूस होता. ते मुंगूस मुकून महाराज दिवसभर प्रयत्न करायचे, पण ते कावळे एकत्र आले की ते मुंगसाला काय जमू देत नव्हते. पण संध्याकाळ झाली, कावळे झोपले, मुंगसाने युक्तिवाद केला, वरती गेला, फक्त मुंडके काटले. तो म्हणला ही आयडिया सगळ्यात सोपी. दिवसा जर पांडवांवर हल्ला केला तर एकही आपल्याला सोडणार नाही, पण रात्री जर शयनगृहात सापडली तर आपण एकाला सोडू शकत नाही निद्रान अवस्थेमध्ये. पण भगवान परमात्मा चतुर होता, त्याने बाकीचे पांडव उठून नेले, काही पांडव झोपेत ठेवले. याने डाव साधला आणि गेल्यानंतर बऱ्याचशा पांडवांचा असणारा त्या ठिकाणी मुंडके छाटले गेले. तो भाग विशेष आहे. पण त्याच्यामध्ये असणारे अभिमन्यूची पत्नी, तिचं नाव उत्तरा, आणि उत्तरेच्या उदरामध्ये असणारा पांडवांचा वंश वाढत होता हे त्याच्या डोक्यात आलं. पुढे कुलक्षय झाला पाहिजे याच्याकरता स्त्रीवर शस्त्राने चालवलं. स्त्री हत्या, गो हत्या आणि बालक हत्या. त्याला माहित होतं राजा करणे पाप प्रजेशी भोगणे, म्हणून त्याने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. पण त्याला हे कुठं माहित होतं द्वारकेचा राणा पांडवा घरी भगवान परमात्म्याने त्याला वाचवलं. तर मुलगा जन्माला आला आणि तो देवाला सोडून कोणालाच ओळखत नव्हता, कारण देवाने त्याला वाचवलेलं होतं. त्याचं नाव परीक्षिती ठेवण्यात आलं. परीक्षिती फार विद्वान राजा होता बघा. परीक्षिती राजा असा होता जे ज्याला पाहिजे ते त्याच्या राज्यामध्येच कधीच कमी पडत नव्हतं. राजा तो असावा प्रजेने नाही, जनावरांनी सुद्धा त्याच्याविषयी चांगलं राज्य घोषणा द्यायची वेळ नाही आली पाहिजे कलियुगासारखी. कालायत असमायना मग अवघड आहे कलियुगामध्ये, मी विश्लेषण मांडत नाही. प्रसंग असा ओढावला, त्याच्या राज्यामध्ये एक असणारा काळकुट्ट पुरुष शेवट तो भलायच्या करता येतो. एका गाईला आणि त्या बैलाला मारण्याच्या क्रियेमध्ये पाहिलं. त्याने विचारलं कोण आहे? म्हणला मी कली आहे. हे माझ्या राज्यामध्ये अनाचार चालणार नाही. तो म्हणला मग मी तर प्रत्येकाला तू जागा देतो, मलाही जागा दे राहण्याकरता कुठेतरी. त्यावेळेस कलीने सांगितलं 3 ठिकाणं मागून दे. म्हणे चल ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणलं मग दे. 1 अनितीनं आलेला पैसा, मला वाटतं परधन ज्याला म्हणतात, परस्त्री आणि परनिंदा, या 3 प्रकार जरी तू सापडला ना म्हटला तरी तुला सुद्धा सोडणार नाही. परस्त्री परनारी याचा धरी
परधन परनारी याचा धरी विटाळ तुकोबाराने सांगितलं ना, हा खरा विटाळ म्हणायचा म्हणे. राजा म्हणला चल याच्यात सापडला सोडू नको मला. पण प्रसंग असा घडला की राजाने केलेलं पाप कोणाला फेडावं लागतं? नातवाला. आता कलियुगात नाही, आता जायचे ज्याचे कर्म. देवाने ती योजना बंद केली, भामटे झाले पुढचे आता. कारण 100 वर्ष जगत नाही ना, देव म्हणला ही योजना खोटी. आजवाच्या आधी नातवात जातो ते फेडायचं कोणी म्हणलं. मग चित्रगुप्ताकडे डाटा ठोठू तो हँग झाला म्हटला, मेमरी फुल होती. आज 85 वर्षाच्या घरात जेवण ते नातू 22व्या वर्षी मशानभूमीत आहे. वास्तव सत्य आहे बघा जगातलं. त्यामुळे हे सोडत नाही. आमचे गुरुजी एक विनोद करायचे. एकाने हॉटेल टाकलं म्हणून बाहेर पाठी लावली. गुरुजी तुम्ही जेवून जा, बिल तुमचा नातू देईल. मग गावातले जुने पारावरचे UPSC MPSC झालेले बरेच जुने विद्यार्थी होते. पारावर हुशार विद्यार्थी होते त्या काळातले. चर्चा चालते त्यांची, चर्चासत्र. ते म्हणे चांगलं आहे म्हणे, चला आपण जेवण येऊ म्हणे. नातू देईन ना बिल. एक तर घरी आपल्याला एक, पाहुण्यांना एक, घरातल्यांना एक, असं जेवण आहे म्हणे. बऱ्याचशा ठिकाणचं सांगतो बघा, काही काहींच्या आपल्या वाट्याला एक तर घरच्यांना एक राहतं म्हणे. त्यापेक्षा जेवण येऊ म्हणे. चला योग आला. ती जेवायला गेली, जेवण झाली आणि त्यानं कडी लावली त्या दरवाजाची. म्हणला बिल द्या. ते म्हणे मूर्ख आहे का, कमी जुनी शाळा शिकलेलो आहे म्हणे आम्ही. पूर्वी लोक शाळा शिकवायची, आता शाळा करतात. नाही कळायचं तुम्हाला. म्हणे मग कर्मधर्म सहयोगाने म्हटले थोडं शिकलेलं आहे ना म्हणे, आम्ही बाहेर वाचलंय. काय तुम्ही जेवून जा, बिल तुमचा नातू देईल. म्हणलं हॉटेल फार जुने, तुमचे आजे जेवून गेले ते. म्हणला आता द्या. ही योजना तेव्हापासून बंद झाल्या. त्याला विश्लेषण मला मांडायचं नाही. प्रसंग असा ओढावला. परीक्षिती असणारा विचलित बुद्धी का झाली? भीमानं जरासंध मारला आणि जरासंध मारताना भीमाला भगवान परमात्म्याने आयडिया दिली. कारण महाभारताच्या युद्धात कृष्णाने 14 वेळेस नीती सोडली. का अभिमन्यू क्षत्रिय 16 वर्षाचं पोरग ज्यावेळेस धारातीर्थी पडलं त्यावेळेस 14 योद्ध्यांनी निक्षत्रिय झालेल्या लेकरावरती बाण चालवले म्हणून देवाने 14 वेळेस नीती सोडली. गेशी तेव्हा देशी. असं उगाच नाही काय देत. आपल्यावर धोत्राला गाठी, बँकेत कुठे दानपेटीत रुपया टाकतो आणि देवाला लाख मागतो. तो एवढा येडा वाटला. तो ज्याच्यात प्रारब्ध त्या पद्धतीने देतो. प्रसंग असा ओढावला. त्यावेळेस असणारा तो जरासंध मारल्यावर त्याचा मुकुट असणारा भीमानं गदेत घातला आणि घेऊन आला आणि आपल्या कपाटात ठेवला. आता आज्याने केलेलं कर्म कोणाला फेडावं लागतंय? नातवाला. मग असणारा परीक्षितीने ते कपाट उघडलं. परीक्षितीचं आणि भीमाचं नातं काय? आधार कार्ड बघा मग सांगा मला. आता आजा आणि नातू. अभिमन्यू मुलगाच झाला त्या पद्धतीने नातू. त्यानं असणारं ते कपट उघडलं. आता बऱ्याच जणांना नाद असतो. बऱ्याचशा महिलांना पाहुण्यांच्या पेक्षा उचकायचा नाद असतो. आमचे गुरुजी म्हणायचे घरी आल्यानंतर त्या उचकतात त्या पद्धतीनं. मग ते बघितलं, तो मुकुट आवडला आणि डोक्यात घातला. ते कलीना प्रवेश केला आणि परीक्षित विपरीत पद्धतीने वागण्याकरता प्रवृत्त झाला. शृंग ऋषींच्या आश्रमासमोरून जात असताना तृष्णेने व्याकुळ झाला आणि विचारलं मला तहान लागलेली पाणी कुठे भेटेल. समाधी अवस्था होती. मोडली नाही, भंग पावली नाही, उत्थान पावली नाही. त्यावेळी त्याला राग आला, मेलेला सर्प गळ्यात टाकला. थोड्या वेळाने त्यांचा मुलगा तिथं आला. जो कोणी असेल मला ज्याने कर्म केला त्याला 7 दिवसात हा सर्प चावून मृत्यू होईल. मग समाधी जागी झाली. जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती. अरे परीक्षिती कृष्ण भक्त वेड्या, त्याला जा काहीतरी मार्ग सांग. तो गेला. म्हणला कोण आहे परीक्षिती? म्हणला मीच आहे. मग काल जे पराक्रम केला ना ते आपलं म्हातारं होतं म्हटलं. म्हणला मग तू मरणार? म्हणला तो सर्प चावल. म्हणला डॉक्टरने आजार सांगितला, उपचारच सांगितला पाहिजे. म्हणला एक उपचार असा आहे, ज्यानं सृष्टीचा नियम खंडन करून जन्माला आला असेल असा, आणि त्याच्या हातून जर नामस्मरण श्रवण झालं तर तू याच्यातून तरू शकतो. असं कोण होतं? व्यासपुत्र जे 12 वर्ष आईच्या गर्भामध्ये राहिलं होतं. ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी व्याले, 12 वर्ष लपाले रे, पळून गेले, पळून गेले रे. शुकाचार्य आईच्या गर्भात 12 वर्ष राहिले आणि संत वामन भाऊंनी ज्यांच्या मांडीवर प्राण सोडला ते गुरुनाम गुरु बंकट स्वामी नेकनूर निवासी आईच्या गर्भामध्ये 18 महिने राहिले. कलियुगाची यादी.
त्यावेळेस प्रसंग असा झाला, शुकाचार्यांकडे गेले, त्यांनी सांगितलं काय, म्हणे असं असं घडलंय. म्हणे मग पाण्यात घर बांधावं लागेल, पहिली टेक्नॉलॉजी. ते बांधलं आणि 7 दिवस नामस्मरण श्रवण केलं. चिंतने 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 तदुरुपता मने वाचे करणे, जयाची भजने देवाची या वाहने, ते शरीर जाते क्षणी देवाची झाले. त्या पद्धतीने असणारं ते आम्हाला तो दृष्टिकोनातून प्राप्त झालं. 7 दिवस ते भजन श्रवण केलं आणि मला वाटतं ममवंश दृष्टिकोनातून भगवान परमात्म्याने त्याला आपल्या तत्वात विलीन करून घेतलं आणि मेलेल्या प्रेताने तक्षकाने असणारं त्या प्रेताला स्पर्श केला. बरेचसे कीर्तनकार गायक वादक आपल्याकडे चांगली माणसं म्हणतात तो तक्षक चावून परीक्षेचा मृत्यू झाला, ज्याला गारभात वाचवलं त्याचं कर्म एवढं चुकीचं असेल का. पण विनाशकाले विपरीत बुद्धी बाह्यात पद्धतीने गेली असताना गुरुजी ज्यावेळेस असणारा वाम मार्गाला राजा परीक्षित गेला, तरी सुद्धा नामस्मरणाच्या साधनेनं असणारं त्यानं स्वतःच असणारं आयुमान प्रक्रिया त्या कर्माच्या जोरावरती बदलवली आणि विश्वाच्या मालकानं त्याला शेवटच्या क्षणामध्ये आपल्या तत्वामध्ये विलीन करून घेतलं. तुकोबाराय म्हणतात त्या पद्धतीनं दैव जात बुद्धी जाते दोष ना कुणाचा, आपण जसं म्हणतो ना त्या पद्धतीने जरी चुकलेलं असेल पण योग्य वेळी योग्य मार्गावर आल्यानंतर ज्या चुकीचा प्रायचित्ताचा आपला जर पश्चाताप झाला असेल आणि जर चांगल्या मार्गाने आलो तर मला वाटतं परीक्षितीसारखं कर्म जीवनामध्ये केलं तर जगाचा मालक तुम्हाला त्या दोनही प्रक्रिया भला आणि गोड देऊ शकतं. जसं परीक्षितीच्या बाबतीमध्ये घडलं. काय घडलं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, परीक्षितीसारखं कर्म जर जीवनामध्ये असेल ना तर मला वाटतं असा दादांसारखा शेवट गोड होऊ शकतं. कडे चांगली कर्म करा जुनी माणसे जीवनामध्ये. कारण ज्या ज्या माणसांनी कुटुंबावर संस्काराच्या सुधारी कर्मानुसार दिल्या ना तीच कुटुंब कुठेतरी चांगल्या मार्गावर असं. मी कायम एक वाक्य सांगतो मुकुंद महाराज, ज्या झाडाची मुळं जेवढी जास्त खोल तेवढं ते झाडवरती विस्तार चांगला करतं. ज्या झाडाचा जाग्यावर बोंदा आहे ते कोणत्याही वादळात कोलमडतं. ज्या घरात पोराची चूक झाल्यावर सांगायला गेल्यावर म्हातारा जाग्यावर कानपाटात लावित होतं, बरोबर आहे का नाही, ती पोरं आज चांगल्या मार्गावर. पण जिथे सांगायला गेलो गावात खंडी बरेल मा एक शब्दात नाही का 7 पिढ्या बसून खाते एवढं कामवलंय माणूस उगाच गप राहतं म्हणून आज तिथली पोरं भीक मारायच्या तकरवर आहे. काय आहे संपत्ती संतती आणि संस्कृती हा तिन्हींचा मेळ लावता आला पाहिजे. एक वाक्य सांगतो, गडगंज श्रीमंती संपत्ती असावी, संपत्तीबरोबर संतती असावी आणि मला ते विजय महाराज त्या घरात संस्कृती सुद्धा असावी. नीट ऐका, जर गडगंज संपत्ती असेल आणि गडगंज जर संपत्ती संतती असेल पण जर संस्कृती नसेल तर कमवलेली संपत्ती तीच संतती संपवल्याशिवाय राहत नाही. हा न्यायशास्त्राचा सिद्धांत. एक उपजत असणाऱ्या या कुटुंबामध्ये कोणी शिक्षक आहे कोणी चांगल्या पदावर आहे त्यांनी स्वतः गावाचं नेतृत्व केलेलं आहे. ज्ञान कधी श्रीमंत गर्भामध्ये जन्माला येत नाही. न्यायशास्त्राचं दुसरं वाक्य. UPSC MPSC झालेली पोरांचं जर हिस्ट्री काढली ना ज्याची आई कुठेतरी दुसऱ्याच्या शेतावर बांधावर मजुरीने कामाला जाते, ज्याच्या बापानं लोकांचे 6 महिने घातले ना तीच पोरं UPSC आणि MPSC कुठेतरी ज्ञानी आणि पास होतात. ज्याच्या शर्टाच्या गुंड्या लावायला बाई आहे, ज्याला सोडायला गाडी आहे आणि आणायला गडी आहे शाळेतून,
नाही होत. ज्ञान श्रीमंत गर्भामध्ये जन्माला येत नाही. दोन मुद्दा दोन. आणि चांगलं कर्म करत असताना जर खरंच शेवट गोड भाव वाटत असताना तर इतकं सुंदर कर्म जीवनामध्ये करत चला. दुसऱ्याने आपल्या बाबतीमध्ये चुकीचं केलं हा त्याचं कर्म आहे, पण आपण त्याच्या बाबतीमध्ये अजिबात चुकीचं करायचं नाही. हे आपला धर्म आहे. आणि धर्म रक्षते रक्षित आहात. धर्म रक्षण करणाऱ्याचं सुद्धा रक्षण करत असतो. म्हणून आपण चांगल्या पद्धतीचे नेतृत्व करा जीवनामध्ये. शेवट प्रत्येकाला जायचे. प्रत्येकाला मृत्यू कोणाला प्रिय आहे बरं बसलेल्यापैकी असं विचार करा बरं. बसलेल्यापैकी कोणाला जायचं देवाच्या घरी हातवर करा बरं. देवाच्या घरी नाही जायचं. आपल्या डोक्यातलं नाना देवाचं घर म्हणजे डायरेक्ट एवढं पुण्य स्वर्गात पुण्यात्मके पापे जे पापात्मके पापे नरका जाय जे माते तेने पावे ते शुद्ध पुण्य इह जणी. आपल्या बाबतीत नाही. देवाचं घर म्हणजे कोणतं निज स्वरूपाची प्राप्ती म्हणजे माहेर. या दृष्टिकोनातून सर्व नाती इह लोकातली संपली की भगवत भक्तीच्या ठिकाणी जीवात्मा आपल्या क्रियेने जो प्रवासमय करतो ना तो निज स्वरूपाची साधना जी करतो ना ती नाती तिकडे जोडतो. त्याला माहेर म्हणतात. आपलं माहेर कोणतं? आपलं माहेर कोणतं? माझे माहेरा पंढरी, माझे माहेरा पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. हाय बेवर हाय बेवर हाय बेवर चतीर, हाय बेवर चतीर, हाय बेवर चतीर, हाय बेवर चतीर. माझे माहेर माझे माहेर. प्रत्येकाचं इथलं नातं संपल्यानंतरचं माहेर कोणतं आहे? जीवाचं सृष्टीचं नातं संपलं. दादांचं इथलं नातं संपलं. इथलं नातं संपल्यानंतर त्यांनी असणारा इथला कुटुंबाचा निरोप घेतला. आपलं कार्यकाल संपलं. आयुमर्यादा संपली. देह पंचतत्वाच्या स्वाधीन करून टाकला. आपलं तत्व त्या पद्धतीने विलीन केलं. मग त्यांनी सांगितलं आता आजपर्यंत जोपर्यंत इथं होतं तोपर्यंत ही नाती होती, पण आता इथलं जे संपलं का दृष्टिकोनातून माझे असणारे बहीण भाऊ पत्नी आई वडील सर्व नातं आता इथली संपली आणि जीव निज स्वरूपाच्या साधनेनं माहेराला निघाला. आणि माहेराला गेल्यानंतर त्याने सांगितलं आता एक एक नातं तिथलं सांगतो ऐका. ज्यावेळेस जीवाच्या ठिकाणी आता इथलं आई वडिलांचं नातं संपलं. कोण म्हणतंय? तो दादांचं म्हणणं आहे आता की माझं इथलं नातं संपलं. मग त्यांच्या असणारे आई आणि वडील कोण? बाप आणि आई, बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. हाय बेवरे जावे, हाय बेवरे जावे. इथं असणारा आई वडिलांचा ऋणानुबंध तिथं जोडला. जगाचा मालक बाप झाला. रुक्माई आई साहेबांना आई म्हटलं. इथपर्यंत ठीक आहे दादा, पण तिथून पुढचे काही नातं त्यांनी सांगितलं आता इथं असताना जी नाती होती ती आता सर्व निरोप या ठिकाणी स्थिर करून ठेवलेला आहे. आता पुढचे एक एक नात्याचा ऋणानुबंध आहे. आता जर बंधूच्या ठिकाणी हाक मारायचे असेल तर माझ्या ठिकाणी फार मोठा पाठीराखा बंधू आहे. पुंडलिक रागे बंधू, पुंडलिक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. हाय देवरे जावे, हाय देवरे जावे. इथपर्यंत ठीक आहे. आता माहेर या शब्दावरच बोलायचे गुरुजी. निजाच्या माहेरा. निज या शब्दाचा अर्थ भगवत प्राप्तीच्या ठिकाणी रममान झालेला जीव. मग तिथपर्यंत गेलो इथपर्यंत ठीक आहे म्हणे. पण आता 2-4 दिवसावर रक्षाबंधन आलंय. पुढे ही पौर्णिमा आली. मग पाठीमागे असणाऱ्या भगिनी ज्या पद्धतीने तुम्हाला राखी वगैरे बांधायला येत होतं इथपर्यंत ठीक होतं. पण आता त्या दृष्टिकोनातून जर त्या बहिणींचा ऋणानुबंध संपलाय अशा बहिणी पाठीराखा आहेत का? त्यांनी सांगितलं माझी बहीण अशी आहे ना
का जी सगळ्या पापांचा नाश करते अशी बहीण पाठीमागे आहे. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करिता से पाप भागा, करिता से पाप भागा, माझे माहेर पंढरे, माझे माहेर पंढरे, आये देवरे जागे, आये देवरे जागे. एवढ्यावर थांबले नाही. मग आता विचारलं तुम्ही आतापर्यंत आमच्यामध्ये होते, आम्हाला आपलंसं केलं, सर्व नाती जोडल्यानंतर तुम्ही पुन्हा तिकडं जाण्याचा प्रयत्न काय केला. आत्ता तुम्ही इथं आला, कीर्तन संपलं, कुठं जावं वाटतं? आपापल्या घरी. म्हणजे ज्यावेळेस असणाऱ्या सासूर वासनेला एखादा बोलावा येतो एखाद्या सणाला, तिला आठवण कोणते येते? ज्यावेळेस आई वडील सर्वस्व गेल्यानंतर कुठं जावं लागतं, त्यावेळेस त्याने सांगितलं इथलं सगळं संपलं. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, येते माहेराची आठवण, येते माहेराची आठवण, माझे माहेर पंढरे, माझे माहेर पंढरे, आये देवरे जागे, आये देवरे जागे. ही जीवाची सगळी नाते इथून संपल्यानंतरचा पुढचा प्रवास आहे. मग जीवातनं म्हणतो आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. मग भगवत भक्तीच्या ठिकाणी रममान असणारा जीव शेवटाच्या क्रियेच्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याची जर आठवण स्वीकारत असेल तर त्याच्या क्रियेच्या ठिकाणी ज्यावेळेस त्या भक्तीची सुरुवात आहे आपण देवाकरता रडावं आणि भक्तीचा शेवट आहे देवानं आपल्याकरता रडावं. या भगवत भक्तीच्या ठिकाणी असणार तो रममान जीव आहे ना, तो भगवान परमात्मा त्याला आपल्या माहेरात जागा देतो. याच्याकरता एक दृष्टांत सांगतो आणि बरोबर निर्धारित वेळेमध्ये लांबवणार नाही. मी कीर्तन लांबवत नाही, कारण मी गुरुजी माझं एक वाक्य आहे, आयुष्य लांबले की कीर्तन लांबले की मागची कुरबर करतात आणि आयुष्य लांबले की लोक आम्हाला फोन करतात कोणता ग्रंथ वाचलं बाबा जाईल. माणसं विचित्र आहे महाराज. त्या दृष्टिकोनातून शहाण्या डॉक्टरने एकाच खेपेत पेशंट नीट करून दवाखाना बंद पडणे दाट शक्यता असते. कळण त्याला धन्यवाद नाही, कळण त्याला घरी गेल्यावर कळण. निजाच्या माहेराकरता एक दृष्टांत सांगतो आणि थांबणार आहे मी. ऐका. गुरुजी सांगायचे नामदेवरायाने वाळवंटामध्ये कीर्तन केलं आणि नामदेवराय वाळवंटातून भगवान परमात्म्याच्या दरबाराकडे निघाले आणि देवाला पाहिल्याबरोबर नामदेवरायाने ओळखलं, चेहऱ्यावरचे भाव ओळखता आले पाहिजे. वाक्य नीट ऐका. काही माणसं पुण्यवानी हे चेहऱ्यावरून सुद्धा कळतात. बरोबर शास्त्रीजींचं वाक्य होतं, ज्याला पाहिलं किमान जय हरी घाला वाटतं, किमान ज्याचा पाहिल्यानंतर आनंद तरी होतो, किमान ज्याचा आलेला फोन तरी प्रेमाने उचला वाटतो, तो समजून जावं जगातला सगळ्यात पुण्यवान आहे. पण काहीला पाहिल्यानंतर पाशी पायातले चप्पल हातात घ्या वाटते, अशा मांडपाच्या कडाने घरी जावं वाटतं. पुण्यवान माणसांच्या क्रियेने नाही महाराज, पुण्यवानाच्या नावाने सुद्धा पुण्य होतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, देखे माती वाचा तुके, महालाभ सुखासाठी. हे पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, देखे माझी वाट तुके, महालाभ सुखासाठी. देवाकडे बघितलं, देवा फार चेहरा पडलाय म्हणे. देवानं सांगितलं चेहरा पडला हे जर कळलं असेल, तुम्ही लढीवाळ आहात तर मला ज्याला भेटायचं त्याला घेऊन या. निजाच्या माहेर सांगतो बघ. देवाने सांगितलं नामदेवराया मला चोखोबारायला भेटायचं. तर चोखोबाराय कुठं राहत होते? दरेवाडीला. मग पत्ताही सांगितला देवानं, जाऊन घेऊन या म्हणे. आत्ता मला आषाढवारीमध्ये आत्ता भेटले म्हणे. मला त्या दृष्टिकोनातून रडत होते, काही मी उद्धार पाव्याने काही कृपा करले नारायण आईचे सांगा तुम्ही संतजन करा समाधान चित्त माझे काही खंडे येईल कर्म. ते म्हणे रडत होते तुमच्या भेटी करता. देवाने म्हणलं म्हणून तर सांगतो त्यांना घेऊन या. नामदेवराय गोड होते महाराज. नामदेवरायाने देवाची आज्ञा पाळली. नामदेवरायाने तानपुरा घेतला, गोड असणार पांढरी दोनला असणार सूर लावला मोबाईलवर, असंच ना.
असं नाही ना, मला ते अंगोअंगी मुरला छंद, त्या पद्धतीने तालबद्ध अवस्थेचं भजन स्वीकारलं आणि नामदेवराय निघाले चोखोबरायला आणायला. कुठं कुठं? चला मंगळ वेडे जावो नाम विठ्ठल विठ्ठल गावो, वाड्याच्या पडक्या भिंती सुखाची धरली ख्याती, आनंदे छंदे नावो नाम विठ्ठल विठ्ठल गावो, विठ्ठल विठ्ठल गावो, विठ्ठल गावो. असं गोड कधी कधी असं वातावरण झालं का गावा वाटतं, पण ते जावाय वाटतं ना गावाला, असं त्या दृष्टिकोनातून वेळ कमी पडतो. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गोड. नामदेवरायांनी तानपुरा घेतला आणि भजन करत निघाले. आता सर्वांनी प्रेमाने भजन करू आपण. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा चुके करू काम, चुके करू काम, पांडुरंग 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 पांडुरंग. गांधी राहत नाही ना, त्याला माहिती आहे सत्ता बीजेपीची, तरी गांधीच वर येतोय. विठ्ठला विठ्ठल. चला कळण त्याला धन्यवाद, नाही कळण त्याला घरी गेल्यावर कळण, केला इशारा आपल्या त्या भाषेमध्ये. नामदेवराय तिथपर्यंत पोहोचले. आपल्याला निज शब्दाच्या एवढ्या चरणाचा भाव सोडायचा. आणि गेल्यानंतर एका व्यक्तीने विचारलं कुठं राहतात चोखोबर. आता पत्ता सांगणारा धोरणात पाहिजे. गुरुजी आपल्याला तर ते वारंवार पाट्यावर पुणे योगेश महाराज पत्ता कधी सरळ सांगते नाही लोक, ते दृष्टिकोनातून आहे का ते. हां ते राहू द्या, आता पर पांगळा झालाय तरी तिकडून चिठ्ठ्या येते, ते मी करतो, थोडं थांबा जरा. काय मला वाटतं कीर्तनच तिथून सुरू करून मग बाकी सुरू व्हायला पाहिजे. काय पण त्याच तुम्हीच का जबाबदार. 45,000 घेईन मग मी लावी बोलतोय मी काय घाबरत नाही कोणाला. हा मग ते देऊ चला, मग मी डबल म्हणत चला यादी पुढे ऐका, थोडंसं चिंतन ऐका, काही त्याच्याशी मजा नाही, त्या दृष्टीने मी सर्व सांगतो ऐका. त्यावेळेस असणारं ते पत्ता सांगितला आणि सांगितलं इथं 15 दिवस धोधो पाऊस चालला, फेगलेली असणारी भिंत होती आणि त्या भिंतीच्या खाली चोखोबरायांचं अख्खं कुटुंब गेलं म्हणे. वाक्याने टाक. कलियुगामध्ये गरिबाचं लेकरू गेलं तरी लोकांना चिंता नाही, पण श्रीमंताचं कोकरू गेलं तरी 1000 जणांची टेटस पडतात. हे माणसांनी टेटस ठेवले कलियुगामध्ये. धनवंताला की सर्व मान्यता आहे, जगी हाही विचार कधी फार दृढ झाला पाहिजे. मग त्यावेळेस ते हाड पायाला लागलं गुरुजी, आणि त्या हाडाचा ध्वनी कानापर्यंत गेला. मला त्या घोटी परिसरात कोणीतरी विचारलं होतं, म्हणजे हाडाचा ध्वनी कानापर्यंत गेला असा कोणता मंत्र आहे. आता तिकडे मंत्र कठीणच आहे. म्हटलं तर काय सांगावं, आता नाही सांगावं तर आपण अडकलो. आता त्यांना म्हटलं ऐका, इथून चाललेलं लाईव्ह जर मुंबईपर्यंत दिसतं याला सॅटेलाईट प्रक्रियेमध्ये म्हणतात. मला इथून सेवा करण्याकरता कॉल आला याला रेंज म्हणतात. आणि गोकुळच्या गायींना वृंदावनातून वेणू ऐकल्या की त्या गायी तिथपर्यंत जात होत्या, आणि जगाचा मालक कृष्ण परमात्मा दारावून गेला ते स्वरावरून कळत होतं त्यांना. बरोबर आहे का? जमवून सारा गवळणी मेळा गेला गे निघुनी, गेला मुरली वाजवून बाई ग माझ्या दारा. देव स्वरातून त्या नाद ब्रह्म होतं आणि ते कानापर्यंत गेला, याला नाद ब्रह्म म्हणतात संस्कृत भाषेमध्ये. ते हाड आपल्या स्वतःच्या जुळीमध्ये घेतलं आणि नामदेवराय रडायला लागले. देव का रडत होते? नामदेवरायांनी विचार केला, जिवंतपणी भजन करतात यात नवल नाही, पण मेल्यानंतर हाडाने सुद्धा भजन करावं. म्हणजे गुरुवारी नारायणगिरीजी महाराज म्हणतात, माणसांचं संतांचं मेल्यानंतर हाड विठ्ठल म्हणतं, जिवंत माणसांचं थोबाड सुद्धा म्हणत नाही. किती दुर्दैव आहे की नाही? मग नामदेवरायांनी ते हाड हातात घेतलं आणि नामदेवराय रडायला लागले. मेल्यानंतरही भजन करावं. मी तुझ्यात विरता माझी राहिलेच ओळख काय, माझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय. मी पणाच सरला आता या कुढीत उरले काय, माझी पंढरीची माय, माझी पंढरीची
हाड घेतलं आणि धावतच चालले वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. त्याच्या पुढे काय देव आलेले नाही. देव गावाच्या वेशीवर आले आणि नामदेवराने विचारलं कुठे चोख उभा आहे. नामदेवराने ते हाड पुढं केलं. जगाच्या मालकानं ते हाड स्वतःच्या हातामध्ये घेतलं, स्वतःच्या अश्रूंनी ते हाड धुतलं, पितांबराने पुसलं, हृदयस्थ केलं आणि हंबरडा फोडला. भक्तीची सुरुवात आहे आपण देवा करता रडावं, भक्तीचा शेवट आहे देवानं आपल्या करता रडावं. मला वाटतं आस्ती शेवटच्या ठिकाणी मोक्षाला प्राप्त करण्याकरता विसर्जित करतात, पण त्या जीवात्म्याच्या ठिकाणी एवढं पुण्यकर्म प्राप्त होणं ना की त्या जीवात्म्याला जगाच्या मालकानं आपलं स्वीकारलं. याचा अर्थ माहेराची परिपूर्णता झाली. अभंगाच्या दुसऱ्या चरणात जुनी भजनी महाराज ही जतन केली पाहिजे. बाबा मी गायक वादकांना कधी बोलत नाही. आता नवीन असतील बागवणे चाली नव्हे पण भजने जुने ना ते गोड म्हणले. कधी कधी हिरा खाणीतच भेटतो असं नाही, कधी कधी कोळशाच्या खाणीतच भेटू शकतो. गोड आवाजाची देणगी असते, आवाजाचे जादूगार वगैरे काही नाही. की देवाने दिलं की ते गोड गाता येते, फक्त जपता आलं पाहिजे. सगळ्यांना सगळं येत नाही, सगळ्यांना एक येत नाही, एकाला सगळं येत नाही, ही त्याची नियती. मग त्या दृष्टिकोनातून आलो निजाच्या माहेरा बेटी रकुमाईच्या वरा त्या जगत भक्ती प्राप्त झाले पाहिजे. मोक्षता मिळण्याकरता आजचा यज्ञ आहे. पण आपल्या प्रत्येकाची वाटचाल गेलेल्या जीवात्म्याला मोक्ष देण्याकरता 10-5 मिनिटांमध्ये आपल्याला थांबायचं. आपल्याकडे श्राद्ध का करतात बरं? बोला बरं आता पटापटा. आता मी चिंतनात गेलो, झोपूस तर सोडणार आहे तुम्हाला 2 वाजेपर्यंत, मला तिकडे जायची वेळ नाही. पण श्राद्ध का करतात? गेलेल्या जीवात्म्याला मोक्ष मिळण्याकरता, बरोबर आहे. ते जर नाही झालं तर आपल्याकडे पितृदोष लागतात, बरोबर ना. पितृदोष ओळखायचे कसे? घ्या लिहून. सकाळी 8:30 ते 10 वेळेत कावळा कर्कश स्वरूपात येऊन ओरडणं पितृदोष. जन्माला आलेली संतती अंध अपंग पद्धतीतून येऊन जाणं पितृदोष. आणि घरातील कर्तबगार व्यक्ती जाणं पितृदोष. बरं, हे निवारण्याकरता काही पर्याय? त्याला आपल्या जवळ असणारं त्र्यंबक क्षेत्री गेलं की तिथं एक पर्याय काय? बोला बोला. मी कर्मकांड सांगतो आणि अभंगाचं विश्लेषण मांडतो. मला थोडंसं ज्योतिषशास्त्रात चांगला अभ्यास केलेला. मी काय 10वी-12वीचा विद्यार्थी नाही, चांगल्यापैकी एज्युकेटेड आहे. पण मी फक्त हात बघत नाही लोकांचे. लोक कशातही भविष्य शोधतात, माझ्यापर्यंत सुद्धा येतात. एक त्या दिवशी आला, म्हणला महाराज तुम्ही कुठं राहता? म्हणलं सध्या युह लोकात आहे. म्हणलं सध्याची प्रगती कशी का? म्हणलं 7 ते 9, 9 ते 11 मिळालं तर पुन्हा डबल मारतो. सध्या प्रगती फार चांगली. म्हणलं झोपण्याचं काय? म्हणलं शेतकरी पुत्र आहे, बांधावर झोप आली तर तिथे झोपतो, असं काय ठरलेलं नाही. म्हणलं पण मी भविष्यकार आहे, ज्योतिषशास्त्राचा तगडा अभ्यास आहे. म्हणलं काय करता? तुमचं भविष्य बदलू शकतो. म्हणलं तूच माझ्या दारापर्यंत आलाय, तू काय माझं बदलू शकतो? नाही म्हणलं पण ऐका, हे 2 चित्र घ्या, जिथं झोपताना एक पायाजवळ लावा आणि एक उशाजवळ लावा. म्हणलं कशाचं आहे? म्हणलं एक धावत्या घोड्याचं आणि एक उगवत्या सूर्याचं आहे. म्हणले चित्र लावून भिंती विचित्र वाटतील रे, म्हणजे चित्र लावून प्रगती होईल का? नाही म्हणलं बऱ्याच जणांची झाली. म्हटलं अरे वेड्या, चित्र लावून प्रगती होत नाही. म्हणलं मग काय करावं लागतं? म्हणलं सूर्य उगवायच्या आत घोड्याच्या गतीने धावून कष्ट करण्याची तयारी ठेवली तेव्हा भविष्य बदलतं. चित्र लावून प्रगती झाली असते तर माणसाने क्या घरावर चित्र काढले असते. हो द्या, गाडीवर सुद्धा पुढे एक माग एक 2-2, तसं नाही तर पुढं घोडा ठेवला असता पळायला, मागून हॅलोजन लावला असतं. काय चित्र प्रगती? ऐका, त्या दृष्टिकोनातून सिद्धांत सांगतो. नागबली करावा लागतो आपल्याकडे. नागबली करताना काय अवघड नाही, पण करतानाच नाग सोन्याचा द्यावा लागतो.
ज्याची परिस्थिती त्याने नागबली केला तर काय हरकत नाही, पण ज्याची परिस्थिती नाही त्याला नागबली करायचं म्हणलं नागबली जाईन ना, जाईन का नाही. ज्याला 200 रुपये रोजाने घर चालत त्यांनी काय करायचं, त्याच्याकरता सोपा पर्याय सांगतो. गेलेल्या पितरांची प्रतिमा एकतर घरामध्ये शास्त्र सांगतं दक्षिणाभिमुख लावावी, एक तर लावूच नाही शास्त्रात सांगतं, पण ती दक्षिणाभिमुख लावावी. आणि गेलेल्या पितरांच्या समोर रोज 11.5 महिन्यापर्यंत हरिपाठ करा. आणि हरिपाठाने जर पितृदोष नाही केलं त्याला मी जबाबदारी जागेवर आहे, या जागेवर लाईव्ह सांगतो. हरिपाठामध्ये मंत्र सांगितला, हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचातया मोक्ष. झालं तुमचं क्लिअर. 2 मातृपितृ भाता सगोत्र अपार चतुर्भुज नर होणी ठेले. 3 आणि शेवटच्या चरणामध्ये ज्ञानोबरांना सांगायचं, आता इथपर्यंत केला माझ्या पूर्वजांचा उद्धार झाला पाहिजे. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मानसोबा, पूर्वजा वैकुंठ जमेल ना. एवढं केल्यानंतर जर पितृदोष आली मग मला सांगता, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा नाही, काशी गायला जाशी. जन्माला आला हीच काय कमी काशी आहे माणसांना. किती तुका म्हणे मेलो सांगता सांगता माणसं इथं ऐकतात आणि इथून मंडपाच्या बाहेर निघताना तरी सोडून देतात. किमान माझ्या देखत तरी असं नका म्हणून मी गेलो म्हणा. काय माणसं प्रबोधनाच्या ठिकाणी परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला, याचा विचार जर मांडायला गेलं तर जीवाच्या पाठीमागं 9 मास कष्टाला, 9 मास मातेची या उदरी पचुनी विष्टेची या कोहरी ज्ञानोबा आहे म्हणतात. तिथपासून जे दुःख आहे तर शेवटच्या क्षणापर्यंत जीवाच्या वाट्याला दुःख आहे. ज्यावेळेस तो जीवात्मा येताना मुक्त इथं आल्यावर बद्ध होतो, मुक्त होता परी बळे झाला बद्ध. घेवनिया छंद माझे माझे पाप पुण्य अंगी घेतले जडून नेणेवर मग कोण करीता तो. इथला प्रवास संपला की परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला, आणि तो परिहार करता आला पाहिजे. एक शेवटचं उदाहरण देऊन मला थांबायचं तुमच्या सगळ्यांकरता. जुन्या माणसांकरता दृष्टांत देतो, का ती माणसं इतक्या विचाराची होती. परिहार झाला याच्याकरता एक दृष्टांत सांगतो. काही काही माणसं जीवनामध्ये आतोनात कष्ट करतात. आई वडील सुद्धा मुलाकरता आतोनात कष्ट करतात बाबा, भरपूर कष्ट करतात. कशा करता करतात बरं. मी गावानजीक योगेश महाराज असे काही कुटुंब सापडून देईल की ज्यांची मुलं फार प्रगतशील आहे, पण वडिलांचे आणि त्या कुटुंबाचे विचार जुळत नाही म्हणून शेवटच्या वयात आई वडील सेपरेट राहून पोट भरताय. असे गावानजीक एक तरी कुटुंब सापडेल महाराज. त्याग परित्याग ह्या 2 भावना आहे न्यायशास्त्रामध्ये. त्या त्यागाचं समर्पण आई वडिलांकडे, आयुष्यभर कष्ट करून लेकरा करतात. आजही आई वडिलांची फक्त शेवटची इच्छा आहे, ज्या दिवशी त्यांचे इंद्रिय क्षीण होतील ना त्या शेवटच्या काही कालखंडात सांभाळावं, नाही तर तोपर्यंत आपण थांब म्हटलं तरी म्हातारा थांबत नाही. मी नाशिक जिल्ह्यातली बातमी वाचली होती, 101 वर्षाची आजी असताना सुद्धा दिवसभर द्राक्ष बाग खुरपला, संध्याकाळी मरण आलं. म्हणजे त्या काळात सुद्धा थांबत नाही. याचं कारण काय आहे की त्यांनी जीवनामध्ये समर्पण आपल्या करताय, फक्त शेवटच्या क्षणी आपल्याकडून सेवा घडावी एवढीच अपेक्षा असते की नाही कोणाच्या दृष्टिकोनातून. पण ती जर घडत नसेल तर याच्याकरता थोडंसं नीट आहे का. आयुष्यभर दुसऱ्या करताय ना चंदनासारखा जिजा, फक्त शेवटच्या क्षणी बाकीच्याने तुम्हाला लाकूड समजलं नाही पाहिजे एवढी काळजी घ्या, बाकी अपेक्षा नाही तुमच्याकडे. आणि ते घडलं तर जीवन व्यर्थ आहे महाराज. एक दृष्टांत देतो आणि परिहार झाला याच्याकरता. शेवटचा दृष्टांत सांगतो ऐका. मी ते शेवगाव तालुक्यात कीर्तन केलं योगेश बाबा, आणि ज्ञानोबा निवृत्तीनाथांचा प्रसंग मांडत होतो की शेवटपर्यंत आई वडील गेल्यानंतर निवृत्तीनाथांनी कुटुंबाची धुरा सांभाळली. आई वडील भाऊ 4ही बहिणी असणार, मला वाटतं 4ही नेतृत्वाच्या ठिकाणी आई वडील भाऊ आणि बहीण 4ही भूमिका स्वतः पार पाडल्या. ते सांगत असताना एक 80-85 वयाचा शेवटचा फेटा बांधलेला व्यक्ती धायमोकडून रडत होता. कधी कधी शब्द अंतकरणाला भिडतात, भाव उमटतो, शब्द खरं आहे, पण कीर्तन संपल्यावर रडावं. विजय महाराज त्या दृष्टिकोनातून जवळ गेलं. बाबांना विचारलं कीर्तन संपलं आता काय रडताय. म्हणे महाराज मी कुटुंबाचा निवृत्तीनाथच होतो. म्हणलं मग काय झालं. मला सुद्धा 2 भाऊ 1 बहीण होती. वयाच्या 8व्या वर्षी आई आणि वडील गेले. गाव सांत्वन करण्याकरता आलं, पण 1 महिन्यानंतर पोटाची खळगी भरण्याकरता स्वतःला जबाबदारी नावाचं बंधन पडलं. ज्या दिवशी बाप नावाची जबाबदारी जीवनातून जाते ना त्या दिवशी वय नावाची मर्यादा संपलेली असते. तिथे कारणं देऊन चालत नाही, त्याला समोर जावं लागतं. म्हणे मग मला मोठा हाकायला ठेवलं म्हणे, सालानी मोठा हाकायला, पूर्वीचा मोठा. म्हणलं मग दिवसभराचे 2 टायमाची भाकर आणि विशिष्ट वर्षाचा काय निधी तो ठरला. भाकर यायची, भूक लागायची. माझं वय कमी होतं, मला ते बैलन मोटन दासराटन तेच कळत नव्हतं जुन्या माणसांना, पण तरी मी काम करायचो. भूक लागलेली असायची, पण ती भाकर आली की मला त्या 2 भावाची आणि बहिणीची आठवण यायची. कारण मी आता खाईन, पण माझी लेकरं आता माझ्या वातुरतेने वाट पाहत आहे.
म्हणून ती भाकर तशीच टांगून ठेवायची, संध्याकाळ झाली का बैल सोडायची, मालकाच्या ताब्यात द्यायची. ती शिळी का असं जशी ते तशी घेऊन जायचो. घरापर्यंत गेलं की ते 2 भाऊ आणि बहीण माझ्याकडे पळत यायचं. जसं दारात मालकाला बघितलं जनावराला हंबरडा फोडतंय, कुत्र्याचं पिल्लू पायाशी येते, मांजरसुद्धा पायाशी लोळते की एक घास मला टाकावं, तसे ते दोन्ही भाऊ बहीण पायाजवळ आले की अंतकरण भरून जायचं. स्वतःच्या हातानं ओट्यावर बसवायचं. तो शिळ्या भाकरीचा काव्हाने तुकडा आहे ना त्यांच्या मुखामध्ये असणारा द्यायचो मला. त्या दृष्टिकोनातून त्यांच्या तोंडात दिली की असणारं ते मला थोडंसं, मी कधी कधी मला राहत नव्हती तरी समाधान वाटायचं. कारण घरी जाणाऱ्या पाखराची आईची ताटाटूट त्याच पद्धतीने असते. जसे सकाळी पक्षीने चाऱ्या करता जाते आणि येताना जर पारध्यानं जाळं टाकलं तर इकडं आर्त हाकेने पिल्लू वाट पाहते आणि तिकडं आई त्याच्या दृष्टिकोनातून सुटण्याचा प्रयत्न करते. मी त्या प्रमाणाने जाणार नाही, फक्त प्रमाण देतो. प्रभाते चारी असे जाये पक्षीने, पिल्लू वाट पाहे उपवासी पक्षीने. आपल्याला तसंही म्हणताय मग ते माया मंदिर हलले ही बास नको, त्याला कुठंतरी व्यंग लागेल. मग साधना केली ती अख्खी चुलीत घातली अशी गरज होईल आमचे गुरुजी म्हणायचे. पण आता काळाच्या ओघाने म्हणावं लागतं, त्याला पर्याय नाही. पण कर्मधर्म संयोगाने असं बऱ्याचशा वर्ष केलं. 65 वर्षापर्यंत शेती केली. दोन्ही भावांना असणारं चांगल्यापैकी नोकरी लावलं. बहिणीचं चांगल्या ठिकाणी लग्न करून दिलं आणि स्वतःच्या जीवावर 20 बिघे जमीन घेतली. साहेब म्हणलं मग काय झालं? म्हणलं जोपर्यंत चालू होतं तोपर्यंत ठीक आहे. जन्माला येतानाच आईच्या पोटातून वेगळी, पुढे प्रत्येकाचं कुटुंब त्या पद्धतीने झालं आणि प्रत्येकाला वेगळं दिलं. बैल शेती होती तोपर्यंत प्रसंग बरा होता. पण ट्रॅक्टर शेती आली, दोघांची शेती रस्त्याच्या कडेला आली आणि माझी डोंगराच्या कडेला गेली. म्हणलं मग काय झालं? महाराज आयुष्यभर ज्यांच्याकरता कष्ट केलं ना, 10 फूट ट्रॅक्टरचा रस्ता देण्याकरता त्या दोघांनी वयाच्या 85 वर्षी मला कोर्टामध्ये 6 वर्ष उभं केलं. दुसऱ्याकरता चंदनासारखा जिजा, फक्त त्याचा त्याने लाकूड म्हणून वापर केला नाही पाहिजे. म्हणलं मग रडायचं कारण काय? म्हणजे मागील असणाऱ्या क्रियेचा जो आठवा आला ना, त्या क्रियेमुळे मी रडतोय. परिहार झाला, 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 हे परिहार झाला बघा दुःखाचा मागिला, परिहार झाला बघा दुःखाचा मागिला. हे परिहार झाला बघा दुःखाचा मागिला हो, दुःखाचा मागिला हो. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, असं जीवन व्यतीत करा. पण ते करत असताना थोडं परमानंदी असणारं आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, त्याच्याकरता थोडंसं भजन जीवनामध्ये करतात तेव्हा तो शेवट गोड होतो. अंतकाली मला म्हणा अंतकालेचे मामेव पर सगळ्या व्याख्या जवळून बघा जरा. त्या दृष्टिकोनातून शेवटच्या क्षणाला राम येण्याकरता आधी थोडा आराम करताना राम म्हटलं पाहिजे. आराम करताना जाऊ दे, आता विश्लेषण मांडायचं नाही. माणसं अलाराम लावतात, तेवढा भरोसा आहे अलाराम, पण रामावर भरोसा नाही. अलाराम तर उठला तू, नाही तर राम म्हणून उचलतील, चलो आम्हालाही बोलवतील, म्हणा भजन पुढं आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. म्हणून चांगलं कर्म जीवनामध्ये करा. थोडंसं का होणं जीवनामध्ये भजन करा, थोडंसं करा. महाराज प्रपंचात सर्व दिलं तरी कामाला येत नाही आणि परमार्थातलं एक क्षण सुद्धा जगाचा मालक वाया. अर्धा क्षण घडता संताची संगती, ती संत संगती घडण्याकरता थोडं जीवनामध्ये ना करा रे बापानो साधना हरीची आणि जनी करणीचे करू नका. इथं केलेली भक्ती करा, हरिभक्ती परलोके येईल कामा आणि सोडविन यमापासून या, म्हणून प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई
तुमच्या हनुमंतराय मी दातलीच्या रिंगणात सुद्धा पाहिले होते. फार भूमिका चांगल्या आहे. पात्र स्वीकारायला सुद्धा पात्रता लागते. नाही कळलं का? पात्र तेव्हाच रंगतं, ते पात्र स्वीकारायला सुद्धा पात्रता असावी लागते. ज्याला कळेल त्याला धन्यवाद. आलो निजाच्या माहिरा बेटी रखुमाईच्या वरा, ही आतली आळी महाराज, ही सगळ्या आळीच्या भरोशावर राहू नका. चांगलं कर्म करा जीवनामध्ये. इथली आळी संपल्यावर वरची आळी लय अवघड आहे, आपल्याला तिकडे जायचे. जरा बारकाईनं ऐका. आयुष्यभर ज्या चलनाकरता रात्रंदिवस प्रवास चाललाय ना, कोणीतरी सांगा हे चलन पुढच्या प्रवासात चालत नाही. तिथं कोणत्याही चलनाचं नाही, तिथं फक्त हरिभक्ती येते. आणि ज्या माणसाने आयुष्यभर माणसं जपण्याचं काम केलं ना, आज प्रत्येकाच्या मुखारविंदावरती दादा या शब्दाने त्यांना संबोधित केले. याचं कारण होतं त्यांनी आयुष्यभर माणसं जोडण्याचं काम केलं. राजकीय क्षेत्रामध्ये कधी कधी विरोधाभास या प्रकारे होत असतात, तरीसुद्धा वैर्याने सुद्धा आपले थांबा 5 मिनटं अजून तुमच्या ते राहू द्या ते. आणि इथून पुढे नाही, हे आता संकल्पना थोड्या थांबवल्या पाहिजे. टोप्या वगैरे नंतर राहू द्या. आता थोडंसं दिलगिरी व्यक्त करतो. माणसं जपण्याचं काम करा. आयुष्यभर तुम्ही माणसं जोडण्याचं काम केलं ना, तर जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतं. एक शेवटचा दृष्टांत घेतो थांबतो, ऐका. येत वडील जे जे करते त्या दृष्टिकोन. विण्याला घाला, विण्याला हार. विण्याला घातलाय का? बरं बरं. विठाला विठाला. आयुष्यभर माणसं जोडण्याचं काम केलं. एका दृष्टांतात थांबायचं योगेश बाबा, जास्त लांबवणार नाही. आता त्यांची चिठ्ठी वाट पाहते, त्या दृष्टिकोनातून मला पुढे जायचं आहे. ऐका. माणसं नाही, चिठ्ठी संदेश आलाय ना, असं कसं म्हणता येईल? नाही, असं नाही ना. त्या दृष्टिकोनातून या बारकाय नाही का, माणसं जोडली पाहिजे. एक शेवटचा दृष्टांत सांगतो. पोरग घरामध्ये पेपर वाचताना वैताग देत होतं चिंतामण महाराज, म्हणून बाप हुशार होता. आणि त्यांनी काय केलं, एक जगाचा नकाशा बघितला आणि तो असा इतका बारीक फाडला ना, की केपानगर सुद्धा 6 पेन्सिलच्या टोकाने दाखवावं लागेल असं. त्या दृष्टिकोनातून फाडला. म्हणला जसाच्या तसा जोडायचा. म्हणला कसा? म्हणला इकडे उत्तर तर उत्तर, पश्चिम तर पश्चिम. हा गट त्याच्यात नाही, तो गट त्याच्यात गेला नाही पाहिजे. उद्या तालुका पंचायत याला सगळे वैन म्हटला, ज्याची सत्ता तो गट फोडू ते. मला तसं नाही झालं पाहिजे. हां म्हणला मग जसं तसं जोडलं पाहिजे. वडिलांना माहीत होते 35% पास होणार आहे, याला पूर्ण दिवस जाणारे जोडायला म्हणजे आपलं काम होणार आहे. माणसं जोडली पाहिजे जीवनामध्ये, याच्याकरता सांगतोय. त्यावेळेस त्यांनी तो नकाशा दिला आणि वडील पेपर वाचायला बसले. पुढच्या 5व्या मिनिटाला पोराने नकाशा जोडून वडिलांसमोर दाखवायला. म्हटला बघून घ्या, केपानगरचं केपानगर हे का तिकडं गुळवंचं निमगाव झालं, नीट पहा. म्हणला नाही. म्हणला अजिबात तंतोतंत जोडले. म्हणला काय पोरगं हुशार आहे, 35 जिंदाबाजी. म्हणला 10वीपर्यंत, तरी सुद्धा एवढी टेक्नॉलॉजी कुठून आली? म्हणलं हे कसं काय जोडलं? त्या पोरानं दिलेलं उत्तर नीट ऐका. बाबा तुम्ही जे चित्र फाडलं ना, ते जगाच्या नकाशाचं होतं. तुम्ही फक्त नकाशा फाडला, त्याच्या पाठीमागून माणसाचं होतं. मी माणूस जोडत गेलो, जग आपोआप जोडलं होतं. म्हणून ज्या माणसाने आयुष्यामध्ये माणसं जोडली ना गुरुजी, तीच माणसं जीवनामध्ये कुठेतरी कीर्तिरूपाने शिल्लक राहतात. त्या आत्ता त्या पद्धतीने दादांचं जीवन होतं. मला आल्या आल्या बऱ्याच जणांनी सांगितलं काय जीवन होतं मला. रामाच्या रूपात जपला माणूस, मारुती रायाची छाती. बन कवितेची नवती पातीची, आभाळ रे माझ्या पाठी. उडून किनारा मनाच्या होडीचा, सारंग हरपला. माझा आनंद 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 हरपला. ही पांढरी दोनची पांढरी काळी 2 मध्ये आणण्या जड जातं. आता बेसूर म्हणलं तुम्ही जाणकार, बाकीच्यांना काय कळायचं? पण ते आपलं तत्व आपल्याला सोडू देत नाही ना. म्हणून चांगलं सावध कर्म करा. जमेल ठिकाणी आईवडिलांची सेवा करा. ज्या ज्या घरामध्ये वयोवृद्ध माणसांची सेवा आहे, तीच घरं आज भाग्यवान आहे. ज्याच्या दारात वयस्कर माणसं आहे, त्यांनी एक भाग्य समजायचं की जगाचा मालक आपल्या दारात आहे. माणसं म्हणतात ते रंभव गेलं पण घराला कळा राहिली नाही, याचा अर्थ तिथलं पुण्य संपलं. आणि तुम्हालाही माहेर शेवटचं तुमचा बाप आहे तोपर्यंत. ज्या दिवशी बाप नावाचं अस्तित्व गेलं ना, त्या दिवशी आई जर पारतंत्र्यात गेली ना, त्यावेळेस पाणी तांब्याभर पाणी द्यायची सुद्धा परिस्थिती राहत नाही. आणि ज्याला ज्याला शेवटचं वाक्य बोलतो, इथल्या खालच्या आळीला, ह्या आळीला फिरणाऱ्यांना, ज्यांना ज्यांना आई वडील बाप सासू सासरी सांभाळायचा खरा त्रास होत असेल ना, त्यांनी मला नावं द्या, मी मरेपर्यंत सांभाळायची जबाबदारी घेतो त्यांची. फक्त माझी एक आट आहे, तुम्हाला 1500 भेटायला जर एवढी आट आहे तर मला मरेपर्यंत सांभाळायचं. सासू सासरे आई वडील सांभाळण्याकरता एक आट आहे. कोणती आट आहे? त्यांच्या नावावरची माझ्या नाव करावं. मग पाहू बरं किती सांभाळत आहे.
हे खालच्या आळीला आहे महाराज, इथं केलं ना मग वरच्या आळीला सुद्धा सावध व्हावं लागतं चिंतामण बाबा, तिकडे जाऊन सुद्धा उत्तर द्यावं लागतात. मग तिथं कसं आहे, तिथं डायरेक्ट चिठ्ठीत लिहून येतं वरच्या आळीला तुम्ही सावध व्हावे, वरच्या आळीला तुम्ही सावध व्हावे, वरच्या आळीला. हे पाटील बुवाला मग येऊन सवे पाटील बुवाला, पाटील बुवाला, सांगे पाटील बुवालो. चिठ्ठी येईल बा रंग पडायला ताई, चिठ्ठी येईल बा रंग पडायला ताई, ताई ताई पिंगळा 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 महाद्वारी, कोणी बोलत होते का पिंगळा महाद्वारी. पिंगळा माधवारी, बोल बोल का पिंगळा माधवारी. पिंगळा महाद्वारी, कोणी बोलत होते का पिंगळा महाद्वारी. पिंगळा माधवारी, बोल बोल का पिंगळा माधवारी. हे सांगून सांगून संत नाथराय थकले. म्हणजे सांगून जरी ऐकणं, वरल्या आळीला मधल्या आळीला सर्व आळ्या घेतल्या नाथरायाने. वरची त्या सत्य त्रेता द्वापर चारही सांगितल्या. सगळ्या सांगितल्यानंतर शेवटी समाज ऐकेनासा झाला. मग नाथरायाने शेवटी सांगायला लागलं, हे जरी नाही ऐकालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही ऐकालं हे जरी नाही कालं, मग दुसरं येईल, हे जरी नाही कालं. सरद शेवटीवा काळ बांधून नेईल, सरद शेवटीवा सरद शेवटी वा, काळ बांधून नेईल, सरद शेवटी वा. एखाद्याला धनी आमचं काय बाधा येईल, राणी, आमच्या काय बाधा येईल, काय बाधा येईल. बाधा येईल. पिंगळा 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 महाद्वारी, कोणी बोलत होते का पिंगळा महाद्वारी. हे पिंगळा माधवारी, बोल बोल का पिंगळा माधवारी. लटकन बोलो आम्ही वर्तमान खोटे, लटकन बोलो आम्ही वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे. लटकन बोलो आम्ही वर्तमान खोटे. रटकन बोल, वर्तमान खोटे. पिंगा गा बाई पिंगा गा, पिंगा गा बाई पिंगा, पिंगा गा बाई पिंगा, पिंगा गा बाई पिंगा. पिंगा गा बाई पिंगा, पिंगा गा बाई पिंगा. पिंगा गा बाई पिंगा, पिंगा गा बाई पिंगा. अवगा 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 तांगड दिंगा गे, अवगा तांगड दिंगा गे, अवगा तांगड दिंगा गे, अवगा तांगड दिंगा गे. अवघा धांगड दिंगा ग, अवघा धांगड दिंगा ग, अवघा धांगड दिंगा ग, धांगड दिंगा ग. आमवाग्या सोमवाग्या प्रेम नगरवारी, सावध भवनी भजनी लागा देव करा कैवारी. हे मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हे निर्गुण निराका, तन बावर माझगा, निर्गुण निराका, तन बावर माझगा. शकुन 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 सांगावया, आलय माई माझना. 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 गुणीजनांकरता एकदा टाळ्या वाजवा, गायक वादकांकरता. खरंच गोड आहे महाराज. त्याने हे म्हणून जरी आनंद भेटत असेल तर मग परमार्थाचं कामच आनंद देणं. वा भवानी शंकर आहे, ते शंकरच दिसले मला. जवळ पुढे भवानीचं मांडील मी नंतर निर्धारित वेळेमध्ये सर्वांचं ऋण व्यक्त करतो. जगत दृष्टिकोनातून आल्यानंतर प्रत्येकाला जावं लागतं. या प्रीतीर्थ दादांचं कार्य होतं. राजकीय क्षेत्रामध्ये एक ठसा उमटवणं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. कारण एखाद्या क्षेत्रातून निर्विवादपणे बाहेर पाडण्याकरता सुद्धा कर्म चांगला असावं लागतं, नाही तर शिक्का घेऊन पाडावं लागतं. वाक्य नीट आहे का बघा, फार ताकदीने बोलतो. शिक्का लागला की मनुष्य, मला वाटतं जल से पतला कोणे कोण भूमी से भारी, आग से तेज कोणे कोण काजल शिकारी. एकदा कलंक लागला का तो मरेपर्यंत मिटत नाही. त्याच्याकरता जीवन इतकं सुंदर करा ना की मला वाटतं कपड्याला लागलेला डाग निघून जाऊ शकतो, पण एकदा जर चारित्र्याला लागला ना तर इंद्रा पडिदे भगा, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा. वजनाचा चार युगात तेच प्रमाण लागू होतं. म्हणून चांगलं कर्म जीवनामध्ये करा.
त्यांच्या प्रित्यर्थ असणारे त्यांचे असणारे चारही चिरंजीव अगदी नेकीच्या मार्गावर आणि परमार्थाची साधना करणारे सर्व असणारे एक कुटुंब आहे. त्यांची बऱ्याच दिवसाची इच्छा होती वडिलांच्या प्रित्यर्थ मला याची देही याची डोळा आणि भोगोमुक्तीचा सोहळा. आता जर बाबांच्या बाबतीमध्ये जर बोलला ना तर ते आनंदाने म्हणतील परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला आलो निजाच्या माहेरा आणि भेटी रखुमाईच्या वरा असणारा शेवट त्यांचा त्या पद्धतीने आपण गोड केला. त्यांच्या प्रित्यर्थ असणारे त्यांच्या धर्मपत्नी त्यांच्या उदंड असा परिवार आहे. जाणती माणसं कुटुंबातून गेल्याने हानी होती. मी सांगितलं मी स्वतः वडील छत्रातून हरपलो. 28व्या वर्षी माझं वडील नावाचं छत्र गेलं. त्या दिवशी कळलं बाप नावाची ताकद जीवनामध्ये काय असतं. फार गाणे म्हणून सांगायची गरज नाही महाराज. ज्या आरती संस्काराची शिदोरी आपल्यापर्यंत पोहोचवली म्हणून तर बाप जगाच्या पाठीवर देव नाही देत तिथं आई आणि वडील आपल्याला देण्याकरता समर्थ असतात. म्हणून आई वडिलांची किंमत करा. मी एक शेवटचं वाक्य बोलतो. बसलेल्यापैकी माझ्यासारखे बरेचसे अभागी असेल का ज्यांचं पितृक्षेत्र हरपलेले. पोरगा नोकरीला लागला की शेताकडे असणारे आईबाप त्याला फोन करतात बापा की फोन उचला जा रे रोजच्या रोज फक्त खुशाली कळव मला की तू कसा आहे एवढीच इच्छा असते की नाही. पण ती फोन कट करतात महाराज ती पोरं. वेल एज्युकेशन वेल पीपल वेल सेटल वेल कल्चर याच्यामध्ये गुंतलेली माणसं थोडेसे गुडवेलच्या ठिकाणी बॅडवेल काम करतात. शेवटचं असणारं वाक्य सांगतो आणि फोन कट करतात. फोन कट करत जाऊ नका आई वडिलांचा आलेला. कधी कधी माझ्यासारखे आभागी बनाल का माझ्या खिशात आज लाख रुपयाचा फोन आहे पण मला फोन करण्याकरता माझे वडील नाही आहे आणि त्या फोनची मी रोज वाट पाहते. म्हणून जीवनामध्ये आई वडिलांची कदर करा. कशी रे विठ झोकली पुंडलिका माये बापाची सेवा करून विठ्ठल आणला रे सका. जगत प्रक्रियेमध्ये मृत्यू आटळे जगताच्या पाठीवर ज्ञानोबा म्हणतात एकदा जीवात्मा टेकला की कोणत्याही व्यक्तीची वाणी शेवटच्या समयाला खुंटीत होते की नाही मृत समयाला. तसा जीवात्माने देहलोकीचा प्रवास संपवला की तो देहाची आसक्ती सोडून देतो आणि निज माहेर पद्धतीनं आपल्या माहेराच्या दिशेनं जसं पावलं चालावी माहेर वासनेची त्या पद्धतीने तो जीवात्मा आपला प्रवास करत असतो. पण त्या दृष्टिकोनातून एकदा गेला की मेरुतुल्य पृथ्वी दिदलिया सुवर्ण ने मिळे एक क्षण मनुष्य जन्म त्या पद्धतीनं पुन्हा भेटत नाही अशी असणारी त्या दृष्टिकोनातून जीवाची अवस्था आहे. या क्रियेनं तुकोबारा म्हणतात की वाणी आणि धनी या प्रक्रियेचा एक भेद मांडत असताना भला आणि गोड दोनही झाला. गोड याच्याकरता झाला की सर्व असणारे प्रेमाने माझ्या ज्या ज्या माणसं पेरलं ती इथं आली आणि भला याच्याकरता झाला की चारही मुलं माझे कर्तबगार आहे आणि माझ्या पाठीमागं कुटुंबाचं नाव त्या पद्धतीने त्यांनी वाढवलं. याच्याकरता भला आणि गोड दोनही झाला. म्हणून मी अभंग आल्यावर निवडला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा. मग कोणत्या क्रियेनं जायचं की या जीवात्मा गेल्यानंतर कीर्ती स्वरूपाने पाठीमागे शिल्लक राहू असंच काहीतरी कार्य जीवनामध्ये करा. प्रेमाने एकदा सर्वांनी भजन करायचं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कोसळ राहू दे. ते गांधीचं सरकार होते पडलं खिशातून. आता सत्ता इथं व्यासपीठावर माझी ना तुम्ही गेले लगेच तिकडं. जाऊ द्या त्या दृष्टिकोनातून ते नाही टिकलं माझ्या पुढं धर्माच्या ठिकाणी. जाऊ द्या मला पुढे घेऊन जायचं म्हणून एकदा जीवाच्या ठिकाणी ते भाऊबांधाकच गेलं. ओढतो त्याच्याकडं सासूर वासा भेतो जी ओढे तुझं पासी कागा केबिलवाना मजा. जाऊ द्या आता तिकडे न्यायला लावू नका. सर्व गुणीजन गायक वादक यांचं असणारं ऋण व्यक्त करतो. लाईव्हच्या माध्यमातून दादांना शेवटची असणारी आदरांजली समर्पित करतो. असं काहीतरी कर्तव्य करा की आपण गेल्यानंतर सर्व समाज आपल्याकरता रडला पाहिजे. हे असं काहीतरी कर्तव्य करा की जीवनामध्ये आपण गेल्यानंतर ज्या ज्या वेळेस आठवणी त्या वेळेस असणारं आपल्या नावाने ते क्षेत्र पूर्ण झालं पाहिजे. 3 इतकं सुंदर कोणत्या क्षेत्रात काम करा की तो धर्म आपल्या वाट्याला आला आणि ते कर्म माझ्या वाट्याला देवाने पूजा म्हणून केलेलं आहे. तर तीच माणसे कीर्तिरूपाने शिल्लक राहतील. चौकात चौकात महापुरुषांची पुतळे. कारण काम तसं होतं म्हणून आजही जगाच्या पाठीवर कोणत्या क्षेत्रात नावं निघले की त्यांची नावं निघतात. असं दादांचं कार्य या कुटुंबाच्या कातकडे कुटुंबाच्या पाठीशी होतं. एक मितभाषी काळ्या आईची सेवा करणार. शेवटचं वाक्य बोलू का. जुन्या माणसांनी एक वाक्य बोलतो. प्रतिकूल कालखंडामध्ये योगेश महाराज 10-5-50 एकर जमीन त्यांना नाही कमावता आली कारण काळ तसा होता. तसा काळ होता. पण एक वाक्य तात्काळ सांगतो. 10-5 माणसात आज आपण ताट मानेनं बसलो ना संपत्ती नाही कमावता आली पण संस्कार इतके मोठे दिले की आज 10-5 माणसांमध्ये आपण ताट मानेनं बसू शकतो. ही त्यांची खासियत होती. आणि एक शेवटचं वाक्य ज्या आता वेल एज्युकेशन असणारी माणसं माझ्या समोर 65, 70, 75च्या आतली बघा आताची त्यांचा सगळ्यांचा सर्वे करा. 99% त्यांचे आई वडील अशिक्षितच सापडतील पण पोरांना सुशिक्षित बनवण्याची सगळ्यात मोठी संस्कृती त्यांनी जपली. ही काळाची ओढ होती. म्हणून एकदा गेला की ते पुनर्प्रकरण येत नाही. तुका मनेवानी तुका मनेवानी तुका मनेवानी
आता गेबोधनी गेले आता गेबोधनी आलो नेजा
समर्पित बोलण्याच्या ओघातून अपशब्द गेला असून वाणीचा दोष समजून परत करा. 23 मिनिटं 27 सेकंद एक्स्ट्रा घेतले ते लांबलं पिंगळ्यामुळे ते त्या दृष्टिकोनातून असणारं तुमचे ऋण व्यक्त करतो. गुणीजन सर्व गायक वादक साऊंड सिस्टम सर्व पात्र राजकीय क्रीडा व्यापार क्षेत्रातील सर्वच मान्यवर तितक्या ताकदीचे. शेवटची एक विनंती, जितकी शांतता राखली 1-2 मिनिटात काही श्रद्धांजली सेवेनंतर होतील तोपर्यंत कुणी आपापली जागा सोडायची नाही. गेलेल्या जीवात्म्याला भगवान परमात्मा आपल्या चरणावर चांगली जागा देव ही सदिच्छा व्यक्त करतो आणि वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय. जागा सोडायची सर्व विद्यार्थ्यांना विनंती, आपण खाली बसा. आदरणीय सर्व गायक महाराज मंडळी खाली बसा. आपुल्या माहेरा जाई नमी आता निरोपया संता हाती आला. पहिली प्रथम सर्व कातकाडी परिवाराकडून एक महत्त्वाची सूचना आहे. शाल टोपी कुठल्याही प्रकारचे दुखवटे स्वीकारल्या जाणार नाही. त्या परिवाराकडून विनंती आहे. सरांनी मला आत्ताच सांगितलंय, ही विनंती मान्य करत चला. आता ह्या गोष्टी पुरातन झालेल्या आहे, नाही म्हटल्यानंतर त्या काढूच नये. आपण त्याचा नियम पाळावा. आजच्या या परममंगलमय आपल्या गावातील एक आदर्श संपन्न परिवार आणि एक ज्येष्ठ व्यक्ती महत्त्वाच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने वैकुंठवासी वसंत सखाराम कातकाडे आदरणीय श्री बाबांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार माझे परमस्नेही प्रकाशजी महाराज आव्हाड अत्यंत आपल्या सुंदर गोड वाणीने गोन गायनाने सुंदर अशी सेवा आदरणीय श्री महाराजांना समर्पित केलेली आहे. कारण गायनावरही प्रकाश आहे, वाणीवरही प्रकाश आहे, कारण ते आव्हाड आहे का नाही. म्हणून तो सर्व तो प्रकाश आहे. सर्व ग्रामस्थांच्या वतीने, उपस्थितांच्या वतीने, कातकाडी परिवाराच्या वतीने त्यांचा हार्दिक आभार ऋणनिर्देश व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी बरेच काही प्रतिष्ठित मान्यवर इथे उपस्थित आहे. हरिश्चंद्रजी भवर साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य, त्याचप्रमाणे आमचे केपानगर गावचे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व कॉन्ट्रॅक्टर श्री प्रकाश शेठ नन्नवरे यांची पवित्र उपस्थिती इथे आहेत. त्याचप्रमाणे पांडुरंगजी कर्डिले साहेब राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, ते पण इथे या परिवाराच्या दुःखामध्ये उपस्थित आहेत. आणि खरं तर वसंत बाबांचं व्यक्तिमत्व आपणा सर्वांना माहिती आहे. आपल्या संपूर्ण आयुष्याचा कार्यकाळ, त्यांचं कार्य, त्यांचा अधिकार हा काय आहे. ज्या वेळेला एखाद्या जमिनीतून एखादं पीक चांगलं बहारावं त्यावेळेला माणसं त्या पिकाकडे तेवढं दर्जेदार आलेलं त्या पिकाकडे पाहत नाही, ही जमीन किती उंचीची आहे याच्यावरनं त्या पिकाची शोभा दिसत असते. त्यांच्या उपस्थितीने सगळा जमलेला जनसमुदाय खरं तर एक चांगलं वारकरी आणि राजकीय सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वसंत बाबांचं कार्य होतं. त्यांच्या या उपस्थितीसाठी आपण सर्वजण जमलात. मी हरिश्चंद्रजी भवर साहेब आणि पांडुरंगजी कर्डिले सर यांना विनंती करतो की त्यांनी इकडे पुढे यायचं आहे. त्यांनी 2 शब्द श्रद्धांजलीसाठी बोलायचं आहे. या कार्यक्रमासाठी आदरणीय सर्व विजय महाराज चिंतामणजी महाराज आणि आमचं प्रिय गोड भजनी मंडळ सोळेवाडी गावचे आमचे सर्व महाराज मंडळी इथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे त्यांचंही केपानगर ग्रामस्थांच्या वतीने महेश महाराज आहेत, आमचे दत्तूबाबा आहेत. सर्वांना मी आपल्या केपानगर ग्रामस्थांच्या वतीने, या परिवाराच्या वतीने हार्दिक आभार निर्देश व्यक्त करतो. मुकुंद महाराज, त्याचप्रमाणे सर्व बालगोपाळ भजनी मंडळ, सर्वांचं धन्यवाद. हो, आले का साहेब? साहेबांनी पुढे यायचं. आणि विशेष म्हणजे या कातकाडी परिवाराने